तुमसे कुछ कहना. नाही 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 अजून मित्र ते मित्र असतं. शिबे नाही पाहिजेच. हाय 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 हो. च्या निमित्तानं आपण ऐकणार आहात अमूल्य विचार काकाजींचे ऐकणार आहात. तरुण पिढी घडवण्याचं काम शिवम विकास प्रतिष्ठान धारेवाडीच्या माध्यमातून सर या ठिकाणी करतात. आमंत्रित करतो माननीय श्री इंद्रजित देशमुख साहेब, शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक, प्रख्यात व्याख्याते साहेब, आपण व्यासपीठावर या. प्रमुख अतिथी महावितरण सातारा वितरण श्री बाळासाहेब हरणोट साहेब यांनी देखील व्यासपीठावर यावं. सोबतच अधीक्षक अभियंता महापालिका श्री प्रांजल कांबळे साहेब यांनी देखील व्यासपीठावर यावं. सागर यांनी देखील व्यासपीठावर यावं. सोबतच कला विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी देखील व्यासपीठावर यावं. परिषदेचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत भरत मुंडे साहेब यांनी देखील व्यासपीठावर यावं. तेजस पाटील साहेब मॅनेजर यांनी देखील व्यासपीठावर यावं. कल्याण मंडळ विश्वस्त महाराष्ट्र विद्युत मंडळ श्री आर के साव साकडेजी यांनी देखील व्यासपीठावर यावं. तुम्ही थांबा. मी सर्व मान्यवरांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. महाराष्ट्र गीत सादर करावं. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. विधीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा शिव गरजतो, सह्याद्रीचा शिव गरजतो. शिवशंभू
गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी गोदणे अभिमानाची लेणी, कोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधड्याच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे तरतराती तो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. पुढं सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संघटनेचे अध्यक्ष माननीय रवी वारे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय भरत लोखंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचं स्वागत करावं. पुढचे स्वागत श्री बाळासाहेब हार्नोट साहेब अधीक्षक अभियंता सातारा यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री राम चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी हार्नोट साहेबांचं स्वागत करावं. अध्यक्ष अभियंता पारिशन श्री प्रांजल कांबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. श्री रमेश देसाई साहेब यांनी प्रांजल कांबळे साहेबांचं स्वागत करावं. कार्यकारी अभियंता कराड श्री बाळासाहेब मोहिते यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. श्री कारंज सुद्धा सर्कल सचिव यांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेब मोहिते कार्यकारी अभियंता यांचं स्वागत करायचं. पारिषदचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत बरमुंडे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. श्री शहाजी पवार
यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शहाजी पवार पत्र अध्यक्ष. संघटनेचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनील गडकरी यांना व्यासपीठावर पाठवतो. सुनील गडकरी श्री बाळासाहेब गायकवाड यांचं स्वागत करायचं आहे. श्री संतोषजी गाडगे श्री संतोषजी गाडगे यांचा देखील या ठिकाणी स्वागत होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विजय फाळके आणि संतोषजी गाडगे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. श्री तेजस पाटील मॅनेजर सातारा वितरण यांचं देखील स्वागत या ठिकाणी होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी VH पाटील त्यांना विनंती करतो. त्यांनी तेजस पाटील साहेब यांचं स्वागत करायचं आहे. शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पार्लेकरजी आपण देखील आपलं देखील या ठिकाणी स्वागत होते. आपलं स्वागत करण्यासाठी मी श्री कृष्णचंद्र काळुके यांना विनंती करतो की त्यांनी राहुलजी पार्लेकर संस्थापक अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान यांचं स्वागत करायचं. तुम्ही का उपस्थित त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री ऋषी सावताकडे महाराष्ट्र विद्युत मंडळ कल्याण मंडळ विश्वस्त यांचं देखील स्वागत करूया. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी हेमंत कुमार यांना विनंती करतो की त्यांनी ऋषी सावताकडे यांचं स्वागत करायचं आहे. यासोबतच आपल्याला मुख्य कार्यक्रम देखील करायचा असल्या कारणानं इथे उपस्थित असलेले सर्व आमंत्रित सर्व मान्यवर, मला माहीत आहे की प्रत्येक जण तेवढाच किमतीचा आहे जेवढं हे व्यासपीठ किमतीचं आहे. किंबहुना आपण अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या पदावर काम करत आहात, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सोबतच बाबासाहेब शिंदे, सूर्यकांत मिरजे, माहूरकर दत्तात्रय माहूरकर, विनायक साळुंके, सुनील काळे, माणिक बेळगुंपे, जैनुद्दीन आतार या सर्वांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि आता हा आपला जो पुढचा जो कार्यक्रम आहे त्यासोबतच आमचे कोळी साहेब आहेत पारेशनचे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर आपला एक सत्काराचा कार्यक्रम आहे, तो देखील आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण आटपूया. आणि
मी विद्यार्थी पाल्य यांसाठी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी पहिलं नाव घेतो, पटापटा यायचं आहे आणि इकडून देखील वेळ घालवू नका. सोहम प्रदीप कुलकर्णी यांनी UPSC मध्ये ते पास झालेले आहेत. आहे कुलकर्णी कुलकर्णी नाही का? सोहम प्रदीप कुलकर्णी नाही. आकाश शंकर बागुल, ओमकार रवींद्र भिसे, डिप्लोमा. श्री देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याचं कौतुक करावं. सानिका सचिन तावडे, अचानक तुम्ही आता कसं काय सानिका त्यांचं देखील देशमुख साहेब आपल्याला विनंती करतो की त्याचं कौतुक आपण करावं. कॉम्प्युटर सायन्स झालेले. सांगायचं ना. रुद्र सचिन तावरे पुढचा. रुद्र सचिन तावरे आपलं देखील स्वागत साहेबांनी करावं. अमृता विजयकुमार पाटील, अमृता विजय यांचं देखील साहेबांनी स्वागत करावं, कौतुक करावं. वैष्णवी विजय खलाडे यांचं देखील साहेबांनी कौतुक करावं. पुढचं कौतुक म्हणजे स्वागत करण्यासाठी मी हार्नर साहेबांना विनंती करतो की त्यांनी अथर्व अजय गंगणे, अथर्व अजय गंगणे, प्रांजल कुलकर्णी साहेबांना विनंती करतो त्यांनी भूषण संतोष फरांदे याचं कौतुक करावं. स्नेहल निलेश तरडे हिचं कौतुक माननीय बारणे साहेबांनी करावं. स्नेहल निलेश तरडे. आर्या यशवंत गमरे, आर्या यशवंत गमरे यांचं बाळासाहेब मोहिते, बाळासाहेब मोहिते साहेबांनी त्याचं कौतुक करावं. बातम्यासाठी जाईल पटकन. आरती हनुमंत चांदोगडे बेटे काय आहे याचं कौतुक चंद्रकांत बरममुंडे साहेब यांनी करावं. यासोबतच श्री आमचे सातारा पतसंस्थेचे माजी चेअरमन संचालक यांचा चिरंजीव प्रथमेश हा नुकताच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या ठिकाणी ट्रेनी सायंटिस्ट म्हणून त्याची निवड झालेली आहे. त्याचं देखील कौतुक करण्यासाठी मी देशमुख साहेबांना विनंती करतो की प्रथमेशचं त्यांनी कौतुक करावं. प्रथमेश बरं जाऊ तुम्ही. तो आगंतुक त्याचं स्वागत आहे साहेब, परंतु हा होतकरू मुलगा आहे. त्याचं निश्चितपणे एक वेगळ्या स्वरूपाचा आपण नंतर कार्यक्रम त्याचा घेणारच आहे, परंतु एका कार्यकर्त्याचा हा होतकरू मुलगा. यानंतर एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे चाळके साहेब, ते कुंभार गावचे आहेत. खरंच आहे का? हा, फरांदे यांचं देखील स्वागत म्हणजे त्यांचं कौतुक माननीय आमचे बारे साहेब यांनी करावं असं विनंती. श्री चाळके साहेब कुंभारगाव या भागामध्ये काम करतात, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात. संघटना साहेब मागच्या 3-4 वर्षापासून प्रत्येक वर्षी
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान एका व्यक्तीचा तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्या सामाजिक कार्याला डोळ्यासमोर ठेवून त्याचं कौतुक करत असते. आणि सातारा जिल्ह्यामध्ये कराड भागामध्ये देखील प्रत्येक वेळी आम्ही तो सत्कार करत असतो. यापूर्वी अनेक अक्षर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आहेत, नामांकित वकील आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत. आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही त्यांचा सत्कार करतो, परंतु ते या सत्काराला येतात आणि आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवतात असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही अशा लोकांचा या ठिकाणी सत्कार करत असतो. मी चाळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वृक्षा संवर्धन आणि तुमच्या जलप्रदूषण थांबवणं या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं काम चालू असतं. मी देशमुख साहेबांना आणि आमच्या सगळ्या टीमला विनंती करतो की त्यांनी चाळके साहेबांचं सत्कार करावा, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्या पाठीवर भूमिकेसाठी छाप टाकावी. आपलं कार्य असंच पुढेही चालत राहावं, अनेकांना त्याची प्रेरणा मिळावी अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. आता कौतुकाचा स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे. वर्ष पूर्ण झाली. 49व्या वर्षाकडे संघटनेची वाटचाल सुरू आहे. 48 वर्ष संघटनेचं काम करत असताना ही संघटना फक्त कामगारांचे पगार, भत्ते किंवा मागण्या एवढ्यापुरतं संघटना कधीच काम करत नाही. कुणाला आवडो न आवडो सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं ही संघटना काम करते. शेतकऱ्यांना, ग्राहकांना, मुक्या प्राण्यांना, पिकाला सगळ्यांना डोळ्या पुढे ठेवून या संघटनेचं 20 क्षेत्रामध्ये काम चालत असतं. याचाच भाग म्हणून आम्ही 2016-17 मध्ये 3 महिने एक आंदोलन उभं केलं होतं की सडलेला लाईन बंधूच्या बदला, जुने कंडक्टर बदला. आणि साहेब 3 महिन्याच्या आंदोलनानंतर एक असा त्याचा परिणाम झाला. अनेक जिल्हा अधिकाऱ्यांनी आमच्याकडे अप्रोच झाले की जर तुमचं प्रशासन काम करत नसेल तर निश्चितपणे त्याचा अजेंडा आमच्याकडे द्या, आम्ही त्याच्यावर काम करतो. कोकणामध्ये बदल झाला. कोकणामध्ये गॅल्वनाइज कोड आले जे सडणार नाही. अनेक ठिकाणी कंडक्टर बदलले गेले, अनेक ठिकाणी पोल बदलले गेले, स्ट्रक्चर बदलले गेले. आमचाच एक सहकारी सातारा जिल्ह्यातला पोलवरून पडला, सडलेला एक स्ट्रक्चरचा एक पार्ट त्याच्या पोटामध्ये त्याच्या गेला. 50 ते 55 लाखाचा खर्च आला. तो कर्मचारी वाचला नाही. तो मुद्दा घेऊन संघटनेनं आंदोलन केलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं. आणि त्या काळामध्ये राज्य शासनाकडे आमच्या प्रशासनानं त्या आंदोलनाचा धागा पकडून 10,500 कोटीचा प्रस्ताव पाठवला आणि राज्य शासनानं त्या ठिकाणी 7,300 कोटी प्रस्ताव मंजूर केला. दुसऱ्या बाजूला कोरोना काळाला काय करायचं संघटनेनं हा प्रश्न समोर होता. आम्ही निश्चय केला, आम्ही प्रति मेंबर आम्ही रक्तदान करणार निश्चय केला. सभासदांना आदेश दिले. रस्त्यावर आम्ही उतरू शकत नव्हतो, एकमेकाशी बोलू शकत नव्हतो, तरी देखील हा कामगार रस्त्यावर उतरला. आणि त्या काळामध्ये साहेब अगदी शिर्डी ट्रस्ट बंद होतं, तुमचं शेगाव ट्रस्ट बंद होतं, अनेक संस्थान चांगली बंद होती. ह्या कामगारांनी 10,500 बॅग साहेब रक्तदान केलं. हे सांगायचं आहे की आम्ही आमची बांधिलकी जशी कामगारांची आहे, तशी या जनतेची आहे, तशी सभासदांची आहे, तशी या निसर्गाशी देखील आहे. प्रत्येकाशी बांधिलकी आणि ते धरून आम्ही काम करत असतो. आणि आपल्याला आज या ठिकाणी पाचारण करण्याचं एवढंच कारण आहे, सोशल मीडिया आलाय. चांगलं काय, वाईट काय, कोणाला किती घ्यावं हे याच्या पुढं भान गेलेला समाज झालेला आहे. आणि अशा काळामध्ये तर तुमच्याकडं म्हणजे तुम्ही शब्दांचे पुढे राहतात. शब्दांची श्रीमंती आपल्यामध्ये आहे. आणि एक ते चांगलं व्याख्यान, एक तो चांगला शब्द संग्रह, ती शब्दांची श्रीमंती आमच्या त्या पाल्यांच्या पर्यंत जावायला पाहिजे, आमच्या त्या प्रत्येक सभासदापर्यंत जायला पाहिजे. आणि ह्या माध्यमातूनच ते व्याख्यान फुटायला. अनेक साहेब तुमचं व्याख्यान ऐकलेलं आहे, परंतु शेवटी जी समूहामध्ये ताकद असते, समूहामध्ये ऐकण्याची ताकद असते, समूहामध्ये संघर्षाची ताकद असते, ती एकट्यामध्ये नसते. म्हणून हा कार्यक्रम समूहानं ऐकला जावा अशी एक आमची त्या ठिकाणची धारणा होती. मला असं वाटतं की
एक दोन शब्द मला वाटतं अधीक्षकांचा दोन्हीने एक दोन शब्द इतर शुभेच्छा द्याव्या. अध्यक्षांनी फक्त 2 मिनिटंच घ्यावी आणि त्यानंतर आपलं मुख्य व्याख्यान हे सुरू करावं. मी पहिल्यांदा पाचारण करतो श्री हणमट साहेबांनी त्यांनी आपलं 2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या कराड पुण्यनगरीमध्ये विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचं 48वा वर्धापन दिन साजरा होतोय. त्यासाठी आपण काकाजी देशमुख यांचं व्याख्यान आयोजित केलेले आहे. त्याचप्रमाणे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष बाराई आणि पारेषणचे अधीक्षक अभियंता कांबळे साहेब, कार्यकारी अभियंते आणि सन्माननीय व्यासपीठ. प्रथमतः तुमच्या या 48व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व कामगार बंधू भगिनी यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्या शुभेच्छा देत असताना मी बघितलं आता की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथं तुम्ही लोक विथ फॅमिली जमलेले आहात आणि तुम्हाला देशमुख साहेबांचं भाषण ऐकायचं. मी पण देशमुख साहेबांच्या बद्दल ऐकलेलं नाही, पण प्रथमतःच ऐकतो, पण ऐकून त्यांचं जे काही शब्द सुमनांचा त्यांच्याकडे जो काही गाढा अभ्यास आहे ते आपल्याला त्याच्यातून त्यांच्या व्याख्यानातून नक्कीच देतील. संघटनेनं हे जे काही 1977 साली संघटना स्थापन झालेली आहे, म्हणजे 1960 साली आपलं महाराष्ट्राचे विद्युत मंडळ अस्तित्वात आलं आणि मला वाटतं 17 वर्षानंतरच आपल्या संघटनेची स्थापना झालेली. आपली संघटना आत्ताच देवकांत साहेबांनी सांगितलं की नुसती फक्त कामगारांच्या याच्यासाठी प्रयत्न करत नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून इतरही क्षेत्रामध्ये आपण अग्रणी असं काम करत आहात. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला देशमुख साहेबांना ऐकायचं. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय देशमुख सर, संघटनेचे अध्यक्ष सरचिटणीस, मंचावर उपस्थित आमचे सहकारी अधीक्षक अभियंता सातारा व इतर सर्व पदाधिकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, मी 2 मिनिटातच शुभेच्छा देणार आहे आपल्याला. बेसिकली ही तांत्रिक कामगार युनियन हा आमच्या MSCBचा म्हणजे हेल्थफोर्स MSCB ने आता झालेल्या आमच्या 3 कंपन्या ह्याचा बॅकबोन आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण जीवाचं रान करून काम करता, कंपनीला फायदा मिळवून देता, जनतेचं हित जपता, अहोरात्र कष्ट करता आणि मी एक तांत्रिक कर्मचारी आहे, मी एक तांत्रिक अभियंता आहे, बाकी आपणही सगळे तांत्रिक आहात आणि यातूनही वेळ काढून आपल्या संघटनेनं आपल्या पाल्यांचा गुणगौरव केला, जनतेची बांधिलकी जपली आणि ही संघटना जवळजवळ 1977 साली आहे. 77चा माझा जन्म म्हणजे 48 वर्ष या संघटनेनं पूर्ण केलेले आहे. त्यांना अतिशय चांगलं काम ही संघटना करते. भविष्यात अतिशय आपल्याला आव्हानांना तोंड द्यायचं आहे. पारेषणमध्ये आपण TBCBला सामोरे जातोय आणि महावितरणमध्ये आपण रिस्ट्रक्चरिंगला सामोरे जातोय. हा बदलाचा कालावधी आहे. आपण क्वांटिटेटिव्ह बिडिंग बेसवर काम करतोय. प्रायव्हेटायझेशन आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. त्यावर सर्वात आपण कॉम्पिटेटिव्हली स्टँड राहून आपलं सभासदांचं हित त्याचबरोबर समाजातून जनतेचं हित जपूया. या कार्यक्रमासाठी, या वर्धापन दिनासाठी माझ्यातर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला बोलवलं, माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू कांबळे साहेब. आता आपण याच्यानंतर मुख्य मार्गदर्शन व्याख्यान ह्याला करूया. मला असं वाटतं आपण सगळे जर समोर बसून जर ऐकलं तर ती सगळ्यात इफेक्टिव्ह आपण अध्यक्ष साहेब, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व केंद्रीय पदाधिकारी,
आणि समोर प्रेक्षक म्हणून बसलेले सर्व माझ्या संघटनेचे बारामती, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातून आलेले सर्व मान्यवर मित्र, गेल्या 4 सप्टेंबरला आपला संघटनेचा 48वा वर्धापन दिवस झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापल्या पातळीवरती तो आनंदामध्ये साजरा करण्यात आला. 4 सप्टेंबरला शिर्डी येथे चांदे कसारला येथे आपण तांत्रिक कामगारांच्या प्रशिक्षणाकरता तांत्रिक भवन उभारण्याकरता आपण एक भूमिपूजन केलं. त्याकरता आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेला होता. म्हणून या सातारा कराडमध्ये जो वर्धापन दिवस आहे तो वर्धापन दिवस मनवण्याकरता विलंब झाला. तरी पण आज आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. सुजाण पालकत्व आणि जीवनाची दिशा या विषयावरती मान्य इंद्रजित देशमुख साहेब ते आपल्याला व्याख्यान करणार आहे आणि यातून निश्चितच फलदायी आपल्याला एक त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत आणि ते आपण शांततेने ऐकून घ्या ही अपेक्षा आहे. पुन्हा आम्ही 4 सप्टेंबरला झालेल्या 48व्या वर्धापन दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रमाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. येतात आपण थोडं बसूया समोर. अशा विचित्र परिस्थितीमध्ये मला एकट्यालाच वर ठेवून खाली सोडून गेलेले सर्व माझ्या आजूबाजूचे पदाधिकारी, भिवूनच मी तुझ्या पाठीशी आहे. खरं तर असं असलं पाहिजे, परंतु पाठ सोडून सुद्धा खाली जाऊन बसलेले सर्वजण. भर दुपारी बोलायचं म्हणजे तसं कठीण काम असतं आणि त्यातल्या त्यात जेवल्यानंतर तर पुन्हा आणखीन कठीण काम असतं. आणि जेवताना एखादी स्वीट डिश दिलेली असली तर आणखीनच कठीण काम असतं. म्हणजे मेंदूचा प्रवाह पोटाकडे कमी आणि मेंदूकडे जास्त, मेंदूकडे कमी आणि पोटाकडे जास्त असल्यामुळं, हॉल AC असल्यामुळं मधून मधून वेगवेगळे आवाज येण्याची शक्यता आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी आपल्यासोबत आहे. मगाशी देवकांती साहेबांनी सांगितलं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये लेकरं वाढवायची आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या समोर म्हणजे त्या मोबाईल विषयी सर बोलणार होते आणि अशा अजून मला समोर काही माना खाली दिसत आहेत की जे आपल्या मोबाईल बरोबर आहेत, खूप नम्र आहेत आपल्या मोबाईल बरोबर. त्यांना विनंती आहे की आपल्या मनात ताट करा, थोडासा मोबाईलला विश्रांती द्या, कारण जे भयानक संकट आपल्या सरांनी आपल्याला सांगितलं ते कोणतं आहे त्याच्याविषयी बोलणार आहे मी आपल्याशी. ज्यांनी आजच मोबाईल घेतला असेल, कारण काल लाईन लागलेली होती E17ला आयफोनसाठी. माणूस किती क्रेझी असू शकतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अशाने काल त्यांनी E17 घेतला असेल, कारण तो ऍपलचा मोबाईल आहे. शक्यतो अधिकाऱ्यांच्याकडे असतो किंवा स्टेटस ज्याला खूप मी मोठा आहे असं दाखवायचं असतं त्याच्याकडे तो असतो, कारण मीटिंगला बसल्यानंतर तो पालथा ठेवायचा असतो. म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे की माझ्याकडे ऍपलचा मोबाईल आहे, सफरचंद खाल्लेला आहे. त्यांना मोबाईल बंद करायचं माहित नसेल, कारण एका दिवसामध्ये कुठं सगळी फंक्शन्स त्यांना माहित असणार, तर त्याला एक लाल रंगाचं बटन असण्याची शक्यता आहे. त्याचा एक नरड दाबा. कुणाची मोबाईलची ट्यून पण खूप चांगली असेल कदाचित, की माझ्या व्याख्यानानंतर इथून ऐकवण्याची व्यवस्थापन करतो. पालकत्व हा खूप गंभीर आणि जगभरामध्ये चर्चेला जाणारा विषय आहे. परदेशामध्ये पेरेंटिंगचा कोर्स 3 महिन्याचा केल्याशिवाय बाळाला जन्म देत आहे. पण पेरेंटिंगच्या कोर्समध्ये बाळाची फिजिकल हेल्थ कशी असावी याच्याविषयी खूप चर्चा होते. आमच्याकडे असा पेरेंटिंगचा कुठला कोर्स नाहीये. मी ज्या पिढीमध्ये जन्माला आलो ती पिढी होती ती
1990च्या अगोदरची पिढी होती की ज्याच्यामध्ये एकत्र कुटुंब संस्था होती. मी ज्या घरात जन्माला आलो त्या घरामध्ये 50-60 माणसं होती सगळी मिळून. काही बालविधवा होत्या, चुलते चुलत भाऊ. त्याचं कारण असं आहे की 12वी पर्यंत नवीन कपडेच मला मिळाले. सगळे अल्टर इथंच होतो मी 11वी-12वीला. त्यामुळे कराडमध्ये सगळे अल्टर स्पेशालिस्ट जेवढे टेलर होते ते सगळे माझ्या ओळखीचे होते. दुसरी गोष्ट, घरात काम करायचं असलं एकत्र आल्यानंतर तर 1 नंबरचा भाऊ 2 नंबरच्या भावाला सांगायचा, 2 नंबरचा भाऊ 3 नंबरच्या भावाला सांगायचा, 3 नंबरचा भाऊ मला सांगायचा. माझ्या खाली कुणीच नसल्यामुळे मला ते काम करावं लागायचं. घर नावाची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेचं स्वरूप असं होतं की घर कशासाठी असतं. घर हे पर्गेशन सेंटर असतं. आमच्या आयुष्यातला दुःखाचा निचरा करणारं आणि सुखाला समृद्ध साथ देणारं असं त्याला घर असं म्हणतात. त्या काळामध्ये दुःख झालं, वेदना झालं तर पळत घरी जायचो आम्ही. आणि घरी गेल्यानंतर जे पहिलं लुगडं असेल, मग ते चुलतीचं असेल, आत्याचं असेल, कुणाचं, तिच्या लुगड्याखाली आम्ही शिरायचो. चुलती कळायला आम्हाला 7-8 वर्ष लागली. इतकं प्रेम घरामध्ये पसरलेलं असायचं. 60-70 माणसं घरात असल्यामुळं ते बाळ वाढत असताना समाज कसा असतो त्याचं दर्शन त्या बाळाला त्याच्या घरातच व्हायचं. कारण ही 50-60 माणसं, कोण अंगावर येणारं, कोण तुसडं, कोण उगतच हसणारं, कोण बरोबर घेणारं, कोण चिमुटं काढणारं, म्हणजे घरात सगळ्या प्रकारची माणसं असायची. मग ते बाळ वाढतानाच लक्षात जायचं की ह्याच्या जवळ जायचं का, ह्याच्या लांब राहायचं का. त्याला माणसं घरातच ओळखायची. त्यामुळे समाज त्याला घरातच कळायचं. काळ बदलला. 1990 नंतर कुटुंब व्यवस्था बदलली. 1990 पर्यंत हम दो हमारे दो माँ बाप फेक दो इथपर्यंत होतं घर. 1990 नंतर हम दो हमारा एक बजाज, एकच बाळ आता घरात आलं. म्हणजे जे 8-8 मुलं असायची. कारण पूर्वीचा आशीर्वाद असा होता की अष्टपुत्र सौभाग्यवती भवन अष्टपुत्री सौभाग्य, तेवढा मोठा आशीर्वाद होता. तो हजारो वर्षापूर्वी होता. 8 मुलं आणि 8 मुली असल्या पाहिजे. 16 म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये इतका पराक्रम केल्याशिवाय तुम्हाला वानप्रस्थ आश्रमामध्ये जाता येत. आता मात्र तसं नाही. आता एकच. आणि मग हे एकाची वाढ करत असताना खूप मोठ्या चिंता आहेत. 8-9 म्हणजे 16 मुलं सांभाळताना आई वडिलांना जेवढा त्रास झाला नाही तेवढा आता एक लेकरू सांभाळताना आई बापाला त्रास होतो. नेमकं याला वाढवायचं कसं. म्हणजे याचं सार्वत एखादं बाळ वाढवायचं असलं तर त्याची 5 व्यक्तिमत्व पॉवरफुल असली पाहिजे. त्याचं शारीरिक व्यक्तिमत्व, त्याचं मानसिक व्यक्तिमत्व, त्याचं बौद्धिक व्यक्तिमत्व, त्याचं भावनिक व्यक्तिमत्व आणि त्याचं आध्यात्मिक व्यक्तिमत्व. ही 5ही व्यक्तिमत्व एखाद्या माणसाची ज्या वेळेला विकसित होतात त्यावेळेला तो माणूस म्हणून समृद्ध जीवन जगतो. मग हे समृद्ध जीवन जगण्यासाठी त्याला या 5 व्यक्तिमत्वामध्ये त्याचा विकास कसा करायचा ही आई बापाची कसरत आहे. आताच्या आई वडिलांची कसरत आहे. जरी बाळ घरात असलं सुरू होतं प्रवास आई वडिलांचं. कुठून सुरू होतं ना, आई वडिलांचं नेमकं काम काय असतं. आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये काम कोणतं असतं. गरुड नावाचा पक्षी आहे. गरुड पक्षामध्ये गरुडाची लग्न करणे, ते गरुड म्हणे असं 70 वर्ष जगतो. आणि गरुडाची मुलगी ज्या वेळेला लग्नाला येते त्यावेळी ती ठराविक पद्धतीने ओरडते. लग्नाळू गरुडाची पोरगी ठराविक पद्धतीने ओरडते. कारण गरुडाच्यात असतं ते स्वयंवर असतं. गरुडाच्यात कांदा पोहे नसतं. मग बोलून दाखव, मग गाणं म्हणून दाखव, मग चालून दाखव असलं नसतंय गरुडाच्या. गरुडाची मुलगी आपला नवरा स्वतः निवडते. आणि ती निवडते कशी की तिला ज्या वेळेला लग्न करण्याची इच्छा असते त्यावेळेला मी आता सांगितल्याप्रमाणे ती ठराविक पद्धतीने ओरडले की तिच्या भोवती लग्न करायला इच्छुक असणारी लग्नाळू गरुड पोरं तिच्या भोवती जमतात. MPSC झालेली, UPSC झालेली, पारेषण मधली, वितरण मधली, ज्याची नोकरी गॅरंटेड आहे. कारण बाकीच्याला कुठं आहे. आता मी माझ्या गावामध्ये बघतो 35-35 वर्षाची 100 पोर आहेत शेती करणारी. पोरगीच कोणी द्यायला तयार नाही. आई वडिलांची गंमत अशी की पोरगी द्यायची तर नोकरदाराला. मग आपल्या पोराचं काय. आपल्या पोराला पण पोरगी देणारा आईबाप तसाच विचार करतो ना. त्यामुळे ते तसेच अडकले. मग आता ज्या वेळेला ह्या मुलीला लग्न करायचं आहे त्यावेळेला गरुडाला जर जगायचं असलं तर त्याच्यामध्ये क्षमता लागते.
ती क्षमता कोणती आहे की ती त्याच्या पंखामध्ये असते, ती त्याच्या भरारीमध्ये असते. गरुड ज्या वेळेला उंच आकाशामध्ये असतो त्यावेळेला त्याला त्याचा आवडता पदार्थ आहे जहरीला नाग, विषारी नाग हे गरुडाचा आवडता पदार्थ आहे. आता आवडता पदार्थ कशाने म्हणायचं? गळ्यापर्यंत टाचून खाल्ल्यानंतर ज्या पदार्थाचं नाव घेतल्याबरोबर जिभेवर टचकन पाणी येतं त्याला आवडता पदार्थ म्हणायचं. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, टाचून हाणलेला असलं तरी, दम बिर्याणी नुसतं म्हणलं तरी जिभेवर टचकन पाणी. तसं त्या गरुडाला ज्यावेळेला जहरीला नाग दिसतो त्यावेळेला तो असा खाली येतो, त्या नागाला पकडायला तो खाली येतो, आपल्या नख्यांच्या मध्ये पकडतो आणि पकडून पुन्हा तो झेप घेतो, वर घेतो. वर गेल्यानंतर तो जर नाग वळवळणार असेल तर तो नख्यांच्या मधून निसटल्यानंतर तो खाली 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 यायला सुरुवात होतो. गरुडाची नजर मोठी तीक्ष्ण असते. त्या नजरेने तो बघतो की आता तो नाग खाली जमिनीवर पोहोचणार आहे, त्याच्या अगोदर तो खाली येतो. जप दिशी त्या नागाला पकडतो आणि पुन्हा झेप घेतो आकाशामध्ये. ही त्याची क्षमता आहे, गरुड त्याच्या पंखामध्ये ताकद आहे, त्याची नजर तीक्ष्ण आहे. मग ही गरुडाची मुलगी आपला नवरा निवडताना तशीच निवडते. एमपीएससी आणि यूपीएससीची परीक्षा त्या गरुडाच्या पोरीकडून शासनाने घेतली आहे. कारण गरुडाची पोरगी आपला नवरा निवडताना 3 परीक्षा घेते, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तसं कोणती परीक्षा घेते की ती गरुडाची पोरगी आपल्या चोचीमध्ये एक काटकी पकडते, उंच आकाशात जाते आणि ती काटकी सोडते. काटकी सोडल्यानंतर तिच्याशी लग्न करायला उत्सुक असणारी जी लग्नाळू पोर आहेत गरुडाची, ती काटकी वरच्या वर कॅच करते. एकदा कॅच केल्यानंतर ही पोरगी त्याच्याशी लग्न करत नाही, ती म्हणते फ्लूक असू शकतो, अपघात असू शकतो. तीच काटकी दिवसभर ती पोरगीवर आकाशातून टाकत राहते. जो नर गरुड सलग 3 वेळेला तीच काटकी वरच्यावर कॅच करतो तो तिचा नवरा होतो. आणि आता दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर प्यार किसी से और शादी किसी से असं नसतंय त्यांच्याकडे. ते आता लग्न झालं की शेवटपर्यंत दोघ जण निभावतात. मग आता पुढचा प्रश्न येतो की लग्न झाल्यानंतर मग आता घर कुठं बांधायचं? 1 BHK 2 BHK कुठल्या भागात जायचं? मग दोघं मिळून घर निवडतात, घराची साईट निवडतात. समुद्राच्या काठाला उंच खडक, खडकाच्या बाहेर आलेलं झाड, त्या काटेरी झाडावर दोघं मिळून घरटं बांधतात. त्या घरट्यामध्ये ही गरुडी पिल्लं घातली की ती फुटतात, अंडी फुटतात, त्याच्यातून पिल्लं बाहेर पडतात. आणि आता आईबापाचा रोल सुरू होतो गरुडाच्या. त्या आपल्या पिलाला काय करायचं त्याचा रोल सुरू. ती गरुडीने आत बसते. पंख फुटल्यानंतर आता पंखामध्ये जान आणायच्या पोरांच्या, त्याला ताकद द्यायची. मग गरुडीने आत बसते आणि नर गरुड त्या पाण्यावर असा उभा राहतो, तरंगत राहतो. गरुडीने त्या पिल्याला त्या घरट्यातून असं बाहेर ढकललं की गुरुत्वाकर्षणानं ते पिल्लू खाली खाली येतं. दोघं मिळून आपल्या लेकराला चेअर करतात, त्याला प्रेरणा देतात. पंख पसर, घे झेप, मार भरारी. आई वडील त्या पोराला सांगतात पसर पंख, पंखामध्ये ताकद येऊ दे. पण गुरुत्वाकर्षणानं ते पिल्लू खाली येतं, समुद्राच्या पाण्यामध्ये बुडतं. समोरून घार येते, त्या पिल्याला पकडते, पुन्हा वर आणते, पुन्हा घरट्यात. हा खेळ आई बाबांचा दिवसभर सुरू असतो की जोपर्यंत पिलू स्वतःच्या पंखामध्ये जान घेऊन उडत नाही तोपर्यंत आई बाबा त्याला प्रेरणा देत असतात. हा आई बाबाचा रोल. आता आम्ही सगळेजण माणूस नावाच्या जातीमध्ये आई बाबाचा रोल सुरू होतो. तो कुठून सुरू होतो? असं म्हटलं जातं की पहिल्यांदा ज्या वेळेला आई बाबा या पृथ्वीवर कुटुंब व्यवस्था जन्माला आली त्यावेळेला पहिल्यांदा आई बाबाचा रोल, संस्कार म्हणून रोल कुठून सुरू होतो? पूर्वीच्या असं म्हटलं जातं की माणूस नावाची जात समूहामध्ये राहत होती. त्यावेळी त्याला भुका नव्हत्या, 2च भुका होत्या. एक पोटाची भूक होती, एक शरीराची भूक होती. काही काळानंतर माणसाच्या मेंदूमध्ये प्रकाश पडला आणि माणसाला असं कळालं की आपण वेगळे आहोत इतर प्राण्यांच्या पेक्षा, आपलं मस्त आसमंतामध्ये. आणि मग त्याने एक आपल्याला आवडणारी मैत्रीण निवडली. त्या समूहामधून तो गुहेमध्ये पोहोचला. गुहेचं एक घर त्यानं तयार केलं आणि नंतर अनेकांनी आपापल्या मैत्रिणी निवडल्यानं एक गाव पहिलं माणसांचं तयार झालं. त्या गावामध्ये आई बाबाचा रोल सुरू झाला. कारण माणूस बुद्धिमान आहे, मग त्याला आता आपलं लेकरू घडवायचं आहे भविष्यामध्ये. मग आई बाबाचा रोल सुरू कुठून झाला? त्या गुहेत त्या पहिल्या माणसाच्या आई बाबानं त्या बाळाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर 2, 3, 4 वर्षानंतर आई एक दिवशी बाहेर आली त्या गुहेच्या.
सूर्य कासरावर वर आलेला होता आणि आईच्या लक्षात आलं की सूर्य उगवला. अवघ्या सृष्टीला चैतन्य प्राप्त झालंय, सळसळते सृष्टी, ताजी तवानी झाली सूर्याच्या आगमनानं. पण माझं बाळ अजून झोपलंय म्हणून त्या आईला खूप वाईट वाटत. ती आई गुहेमध्ये आली, आपल्या बाळाला तिने उठवलं. पूर्वीच्या आया आपल्या बाळाला उठवत असताना खूप छान उठवायच्या. रामा रघुनंदना उठ रे बाळा असं म्हणायचे. आता 10वी किंवा 12वीला जर बाळ्या किंवा बाळे असलं मेलं म्हणजे त्याला उठवताना खास चादर पडली जाते उठ. म्हणजे 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम. आणि अशा व्यवस्थेमध्ये आमची पोरं आता जगतात वाढवितात. मग ती आई उठवायची त्याला. उठवल्यानंतर म्हणजे असं म्हटलं जातं की पूर्वी गंमत म्हणून म्हणजे ऋषींनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये आंघोळीला सुद्धा काहीतरी म्हटलेलं असायचं की 4 वाजताच्या आंघोळीला ऋषी स्नान असं म्हटलं जायचं. 5 वाजताच्या आंघोळीला माणूस स्नान असं म्हटलं जायचं आणि 6 वाजताच्या आंघोळीला राक्षस स्नान असं म्हटलं जायचं. आता आपण कुठलं स्नान करून आलोय आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 5 वाजता होतं ते स्नान, 6 वाजता होती ती आंघोळ आणि 7 वाजता रेडा धुतला काय ह्याला धुतला काय फरक पडत नाही. ही आमची घराची परिस्थिती आहे. आम्ही इतक्या वाजता उठल्यानंतर ती आई पहिली दीक्षा द्यायची, ती शरीराची द्यायची दीक्षा. बाळा सूर्य उगवलाय, सूर्य नमस्कार घाल, स्वतःसाठी 1 तास दे. तुला 100 वर्ष जगायचं असलं तर स्वतःसाठी तुझं. सकाळची दीक्षा आई द्यायची, ती व्यायामाची द्यायची, शरीर तगडं होण्यासाठी. दुसरी दीक्षा आई जेवताना द्यायची. जेवताना आई सांगायची बाळा तुझ्या ताटातला प्रत्येक पदार्थ निसर्गानं तुला दिलाय, हात जोड, तुझ्या ताटातल्या प्रत्येक पदार्थाला नमस्कार कर, कृतज्ञता व्यक्त कर, थँक्यू म्हण. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घड माझी हातून देश सेवा, म्हणून मला मिळावी शक्ती देवा म्हण. तुझे अन्न खातोस ते कशासाठी. ती आई आपल्या लेकराला पुन्हा दुसरी दीक्षा द्यायची की ती बाळाला सांगायची की बाळा जेवताना सांगायची की बाळा 2 घास कमी खा. तर गावातल्या कित्येक घरामध्ये चूल नाही पेटलेली दारिद्र्यामुळं तिथलं लेकरू आज त्याच्या मुखामध्ये घास नाही गेला. बाळा 2 घास कमी खा, त्या घराला आपल्याला थोडं देता येईल. 2 घास कमी देण्याची दीक्षा आई जेवताना आपल्या लेकराला द्यायची. त्यावेळी ते बेष्टीचं समष्टी आणि समष्टीचं सृष्टीशी नातं जोडायची. कुणी उपवासी राहू नये माझ्या गावात, माझा शेजारी कुणी उपवासी राहू नये ही दीक्षा आई देत होती. ती व्यापकता, ती विशालता ती घरातूनच येत होती. संध्याकाळ व्हायची, दिवेलागण व्हायची, दिवेलागण सुरू झाली की घराघरामध्ये निरंजन. आज जितक्या निष्ठेनं प्राईम टाइम मधले टीव्ही सिरियल्स बघितले जातात तितक्याच निष्ठेनं संध्याकाळी आमच्या घरामध्ये निरंजन लागलेली असायची. आणि मग कहाणी, मग आम्ही प्रार्थना म्हणायचो त्यावेळेला. त्यातली एक प्रार्थना होती दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोठी हार, दिवा जळू दे सारी रात. त्या प्रार्थनेतली शेवटची ओळ अशी होती घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य. मी व्यसन मुक्तीमध्ये काम करत असताना महाराष्ट्रावर फिरत असताना 1-1, 2-2 मुलांना लग्न देऊन जी मुलं व्यसनाधीन होऊन संपून निघून गेली पाठीमाग आपल्या बाळाला सोडून, आपल्या बायकोला सोडून, त्यावेळेला लक्षात आला की या प्रार्थनेचा अर्थ काय आहे. कारण त्या लहानपणीच्या प्रार्थनेमध्ये घरातली घरधनी आपल्या घरधण्याला सांगायची येड्या व्यसनाच्या अधीन होऊ नको, लग्न केलंय संसाराचा पैलतीन तुला गाठावा लागेल, मध्येच सोडून गेलास तर पाठीमाग राहणाऱ्या राणीला काय त्रास होतो तुला काय माहिती. भातुकलीच्या खेळातला राजा एकदा निघून गेला की राणीला पाठीमाग संसार सांभाळताना काय त्रास होतो तुला काय माहितीये. आणि म्हणून त्या प्रार्थनेतून ती घरधनी आपल्या नवऱ्याला सांगायची की घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लागू दे, यासाठी की घरधन्याला बिघडायला नको, व्यसनाच्या आहारी जायला नको. ती घरातूनच लहान मुलांच्या मुखातून आपल्या घरधन्याला संदेश द्यायचे. घर शाबूत राहते. आम्ही आता आलो या परिस्थितीमध्ये, आपल्याला मी म्हटलं ना मागाशी, त्याच्या त्यात आम्ही शासकीय अधिकारी सगळे कर्मचारी आणि त्याच्या विद्युत खातं म्हटल्यानंतर टार्गेटचं सॉफ्ट टार्गेट. मी गट विकास अधिकारी म्हणून 9 वर्षे काम केलं. आमसभा आली की नुसतं एमएससीबीचं नाव जरी पुकारलं तरी अख्खी आमसभा तुम्हीच हाताळत होता. इतका त्रास, हे सगळं तुम्हाला माहिती. आणि आम्ही पण लोकांच्या समोर जाणारी कामं केली. आपलं केबिन कसं असतं माहिती आहे का दिवसभरामध्ये. आता येतं कोणीतरी स्तुती करतं, कनेक्शन दिले की स्तुती, नाही दिले की शिव्या. म्हणजे एखादा समोसा असावा
तो तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा, पुन्हा तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा. तो समोसा जसा खायच्या लायकीचा राहत नाही तसा आपला अशा खात्यामध्ये काम करणारा माणूस संध्याकाळी घरी जाताना बायका पोरांच्या लायकीचा राहत नाही. आपली परिस्थिती, कारण वेळेत गेलं तर बायको गरम, बायको नरम, तवा गरम, उशिरा गेलं तर उलट, ही परिस्थिती आपली असते. आपला मूळ विषय पालकत्व आहे. आता आपल्याला ठरवायचं आपल्या बाळाला जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी कोणत्या प्रकारचा पालक आहे ठरवावं लागेल. आपला आपण स्वतःच अंतर्मुख होऊन विचार करायचे की पालकांचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारामध्ये आपण नेमक्या कोणत्या प्रकारचा पालक आहोत आणि आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे सुजाण पालकत्वामध्ये. पहिल्या प्रकारचा पालक त्याचं नाव आहे सुजाण, पहिल्या हुकुमशाह प्रकारचा पालक. दहशत असते घरामध्ये, याच्यामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकते. आपल्या घरात कोण आहे आपला पण तपास, दहशत कुणाची आहे आपला आपल्याला माहित असतं. म्हणजे कुणाचा आवाज मोठा असतो, कुणाच्या आवाजामुळे किंवा कुणाच्या अस्तित्वामुळे घर प्रचंड तणावपूर्ण शांततेत असतं. हिटलर तो आहे का ती आहे आपला आपल्याला घरामध्ये माहित आहे. घरी गेल्यानंतर संध्याकाळी विचार करून एकमेकाला समजून घ्या कोण हिटलर आहे आपल्या घरामध्ये. हुकुमशाह प्रकारच्या पालकत्वामध्ये संवाद होत नाही घरामध्ये, एकतर्फी असते. मी म्हणतोय ते खरं, मीच अंतिम, मला सगळं कळतं, तुला काही कळत नाही. दिस इज हुकुमशाह प्रकारचा पालक. संवाद होत नाही. आपण बातमी वाचली असेल, काही दिवसापूर्वी घरातल्याच मुलाला घरातलाच पाळलेला कुत्रा चावला. संवाद नसल्यामुळं वडिलांना सांगता नाही आलं मुलाला. मुलगा 2 महिन्यानंतर रेबीजनं आपल्या वडिलांच्या मांडीवर त्यानं शेवटचा श्वास घेतला. सांगता नाही, हुकुमशाह प्रकारचा पालक. माइंड आणि मॅटर असं म्हटलं जातं की 1990 नंतर माणसाचा विश्वास, माणसाची श्रद्धा मनापेक्षा वस्तूवर घरामध्ये जास्त आहे. आम्ही जे काही घरामध्ये आणतो, ब्रँडेड काही आणतो, घरातल्या त्या पालकानं गाडी घेतली, गाडी आल्यानंतर गाडी घरामध्ये गॅरेजमध्ये लावलेली होती. गाडी लावल्यानंतर त्या पालकाची मुलं त्या गॅरेजमध्ये खेळत होती. खेळता खेळता त्याच्या मुलानं त्या गाडीवर काहीतरी त्या दगडानं कोरण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाप बाहेर आला, त्याच्या लक्षात आलं की गाडी महागाईची नवी घेतली, पोरग त्याच्यावर काय खरकटतंय, काय एखादतंय. मग राग आला, न बघताच त्यानं मारायला सुरुवात केली. राग इतका भयानक होता कारण त्या गाडीवर प्रेम खूप होतं, पोरावर दाखवता आलं नाही त्याला. मुलाला ऍडमिट करावं लागलं. ऍडमिट करून परत आला तो आणि घरी वर चढून जात असताना बघितलं की पोरानं गाडीचे वर नेमकं लिहिलंय काय बघावं म्हणून त्या बापानं बघितलं गाडीकडं, तर त्याच्यावर लिहिलं होतं आय लव्ह यू बाबा, पण उशीर झाला होता. आपण हुकुमशाह प्रकारचे पालक आहोत का घरामध्ये? कारण काळ खूप बदललाय. जनरेशन झेड आणि आता जनरेशन अल्फा आहे. आता जी पोरं आहेत मांडीवर ती जनरेशन झेडची पोरं आहे. जनरेशन अल्फा खूप गतिमान आहे, विलक्षण आहे, खूप बुद्धिमान आहे. पुस्तक वाचायची चुकून कोणाला सवय असेल तर होमो डेस नावाचं पुस्तक आहे. होमो सेपियन होमो डेस, इव्हान हरारी नावाचा अमेरिकेचा लेखक आहे. त्यानं या पिढीचं, येणाऱ्या पिढीचं वर्णन त्याच्यामध्ये केलं. दुसऱ्या प्रकारचा पालक आहे, त्या पालकाचं नाव आहे भित्रे पालक. घाबरते काय होईल का, मुलाला नकारच देत नाही, रडते तर रडू दे म्हणत नाही. काय होईल भविष्यामध्ये, नकार न देणारे पालक त्या लेकराला नकार सहन न करण्याची त्याला जर सवय लागली तर तो 16व्या वर्षी एखाद्या मुलीला प्रपोज करतो आणि ती नाही म्हटलेलं त्याला सहन होत नाही. मग रिंकू पाटील, जान्हवी तुपे, अमृता देशपांडे यांच्या खंडोळ्या रस्त्यावर पडतात, कारण नकार सहन करण्याची ताकद नसते. आपण भित्रे आहोत का? आपल्या पोराला वाघ करायचं असेल आई बापाला तर वाघाचे पंजे छातीवर घेण्याची क्षमता आई बापाकडे असेल तरच पोरग वाघ होऊ शकतं, अन्यथा होऊ शकणार नाही. त्यासाठी ती क्षमता असायला लागते. आपल्याला जर करायचं असेल, सामान्य करायचं असेल, ती जगतय जगू दे तसं करायचं असेल तर नाही. ज्याला आपलं पोरग विलक्षण करायचं, असामान्य करायचं, राजहंस करायचं, ते जर बगळा करायचं असेल, सामान्य करायचं असेल तर नाही. तिसऱ्या प्रकारचा वडील आहे, त्याचं नाव आहे रूढीवादी पालक.
हे कायम भूतकाळातच असत. 1994ला मी इथे होतो, 1997ला मी तिथे होतो, आणि तिथे असे होते, तिथे तसे होते. ही शाळा तशी होती आणि ही शाळा अशी आहे. तिथे शेजारी असे होते आणि तिथे शेजारी तसे होते. कायम भूतकाळामध्ये रूढीवादी आमच्या काळात असं होतं आणि आमच्या काळात तसं होतं. रूढीवादी भूतकाळात ते कधी वर्तमानात येतच नाही, कायम भूतकाळामध्येच रमलेलं असतं. पुढच्या प्रकारचा पालक आहे, त्याचं नाव आहे तटस्थ पालक. तुझं तू जग, माझं मी जगतो. मी तुझ्यासाठी एटीएम सेंटर आहे. तुला काय मागायचे ते पैसे माग, तुला काय ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे मागायचे माग, मी तुला देतो. पण तू माझ्या आयुष्यामध्ये दखल घ्यायची नाही, मी तुझ्या आयुष्यामध्ये दखल घेत नाही. तटस्थ पालक. इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसते दोघांची एकमेकाच्या मध्ये, पाल्याची आणि आई बाबांची. शेवटचा जो पालक आहे त्याचं नाव आहे सुजान पालक. खूप प्रेम असतं घरामध्ये पसरलेलं, एकमेकाला समजून घेण्याची प्रचंड ताकद असते. घरातले सगळे निर्णय लोकशाही पद्धतीने घेतलेले असतात. इमोशनल इन्व्हॉल्वमेंट प्रचंड असते. आता 10वी आणि 12वीला पुढच्या वर्षी जर दादा किंवा दीदी असेल, जाणार असेल, तर आदल्या वर्षी घरामध्ये एकत्र बसून हे आई वडील निर्णय घेतात. दीदी असेल, दादा असेल, तर सांगितलं जातं की पुढच्या वर्षी दीदी, दादा 10वीला किंवा 12वीला आहे, आपल्याला वर्षभर टीव्ही लावायचा नाहीये. दीदी आणि दादाच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणारा निर्णय घेतला जातो. सगळेजण मान्य करतात आणि वर्षभर टीव्ही बंद असतो. सुजान पालक घरामध्ये प्रेम पसंत, एकमेकाचं समजून घेण्याची प्रचंड क्षमता असते. सुजान पालकत्वाचा पुढचा टप्पा येतो की माझ्या मुलाला आता मला काय करायचं आहे, माझं मूल मला कोण करायचं, कोणत्या क्षेत्रामध्ये त्याला मला घालवायचं, कोणत्या क्षेत्रामध्ये मला त्याला दिशा द्यायची आहे, ध्येय द्यायचं आहे. आई वडील म्हणून आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, ज्याला सुजान पालकत्व आपण म्हणतो आहोत, त्या पालकत्वामध्ये मला माझा मुलगा हॅपी हवाय, मला खुश हवाय का पैशाने मोठा हवा, मला माझा मुलगा नोटा छापायची मशीन करायचं आहे का रात्रंदिवस त्याच्या आयुष्यातला आनंद तो उपभोगतो आहे, सुखाने भोगतो आहे. मला माझ्या पोराला भविष्य 3 P साठी द्यायचं का पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी, यासाठी माझ्या मुलाला त्या तिकडे करिअर द्यायचं का, त्याचं पॅकेज मोठं असेल, त्याचं प्रेस्टीज, खोटं प्रेस्टीज, आता कुठलं प्रेस्टीज घेऊन बसला, पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी, या 3 कारणासाठी मला करिअर द्यायचं आहे का माझा मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये तो खुश असला पाहिजे. म्हणजे लेकराच्या खुशीमध्ये मी खुश आहे असं पालकत्व मला सांभाळायचं असेल तर दुसरी जबाबदारी दुसऱ्या पालकत्वामध्ये येते की माझं मूल कोण आहे, त्या क्षेत्रामध्ये त्या बाळाला वाढवणं, त्याला करिअर करायला संधी देणं म्हणजे पालकत्व. मी मगाशी म्हटलं ना, अष्टपुत्र सौभाग्यवती भवन, अष्टपुत्री सौभाग्यवती भवन. म्हणजे त्यावेळेला आशीर्वाद 8 मुलांचा दिला जात होता. मला त्यावेळेला पण विचार करायचा की 8च का, दशपुत्र दशपुत्री का नाही, षोडशपुत्र षोडशपुत्री का नाही, 10 पोरं 10 पोरी का नाही, 16 पोरं 16 पोरी का नाही. अलीकडं गार्डनर नावाचा मल्टिपल इंटेलिजन्सवर काम करणारा शिक्षण तज्ञ मानसशास्त्रज्ञ आहे, त्यानं शोध असा लावला की माणसाच्या मेंदूमध्ये 8 प्रकारच्या ठराविक 8 प्रकारच्या प्रभावी बुद्धिमत्ता आहे. त्या बुद्धिमत्तेमधला एक बुद्धिमत्ता आपल्या लेकराला दिलेली आहे निसर्गाने. ती बुद्धिमत्ता आपल्याला शोध लागणं आणि त्या बुद्धिमत्तेकडे त्याचं करिअर घेऊन जाणं म्हणजे ते लेकरू सुखी होईल असं तो. अशा कोणत्या कोणत्या बुद्धिमत्ता आहेत त्याच्यामध्ये? आपला मुलगा, आपलं मूल ओळखा असं पालकत्वाचा दुसरा प्रकार आहे. पहिली बुद्धिमत्ता आहे भाषिक बुद्धिमत्ता. घरात पोरगं लयच बडबडत असेल, थापा निबार मारत असेल, सिनेमा बघून आलं, कार्यक्रम करून आलं, श्रोता दिसला की थापा ठोकत असेल तर समजून चालायचं की भाषिक बुद्धिमत्ता, त्याला वार्ता करा, त्याला निवेदन करा असं ते म्हणतात. म्हणजे त्याला त्या क्षेत्रामध्ये संधी द्या. आता वक्त्यांची ह्याची संख्या कमी आहे खूप. आमच्या गावाकडे 2-4 जणच आहेत, 2-4 जणांकडेच माईक असतो. स्मशानात पण त्यांच्याकडेच असतो आणि लग्नात पण त्यांच्याकडेच असतो. स्मशानात सुद्धा हे म्हणते यांच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि लग्नात सुद्धा म्हणते यांच्या आत्म्याला शांती मिळू दे, लग्न व्हायच्या आधीच म्हणते. म्हणजे कमी आहे भाषिक बुद्धिमत्ता असणाऱ्याकडं. आपला मुलगा भाषेमध्ये तज्ञ आहे का बघा.
त्याच्या शब्दांच्यावर प्रभुत्व आहे का बघा, आणि मग त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याचं करिअर करण्यासाठी संधी द्या. पुढची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितली की अवकाशीय बुद्धिमत्ता. त्याला दगडामधून कोणतं शिल्प तयार होतं त्याच्या लक्षात येतं. माझा एक मित्र आहे अंगापूर, त्याचा मुलगा 10वीला 98, 12वीला 98, 99, सीईटी नीट अत्यंत उत्कृष्ट मार्क, भारतातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला, कुठल्याही मेडिकल कॉलेजला त्याला प्रवेश मिळू शकत होता. पण त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की माझं पोरग शिल्पकार आहे. त्यांनी अकोल्याला त्या बाळाला शिल्पकार म्हणून ना इंजिनिअरिंगला झालं ना मेडिकलला झालं, त्यांनी त्या बाळाला शिल्पकलेच्या कोर्सला अकोल्याला ठेवलं. आज 4 वर्ष झालं ते पूर्ण होऊन उत्कृष्ट शिल्पकार, उत्कृष्ट दगडातून तो शिल्प तयार करतो. तो कुणी होऊ शकला असता, पण त्याला आईबाप इतके चांगले मिळाले की त्यांच्या लक्षात आले माझं पोरग दगडावरचा टवका उडवण्यामध्ये माहीर आहे. त्याच्या जीवनाचं संगीत शिल्ली आणि हातोडा आहे. तो सतार वाजवली तसं तो वाजवतो आहे त्या दगडावर. त्याच्या आईबापाच्या लक्षात आलं, ते लेकरू खुश आहे, आई वडील खुश आहे, त्याच्या खुशीमध्ये आई वडिलांची खुशी आहे. अवकाशीय बुद्धिमत्ता. चित्रकला अवकाशीय बुद्धिमत्ता. रशियामध्ये एकेनान नावाचा चित्रकार होऊन गेला. त्याला दोन्ही हात नव्हते, पण त्याला वाटत राहायचं की मी चित्रकार आहे. 20 वर्ष झाली त्याला मन खायचं की मी चित्रकार आहे, पण नीतीनं त्याच्यावर अन्याय केला होता की 2 हात त्याचे तुटले. मग त्याने 20व्या वर्षी तोंडामध्ये ब्रश पकडला, तोंडामध्ये पेन्सिल पकडली, चित्र काढायला सुरुवात केली. 3 वर्षानंतर त्याला चित्र उत्कृष्ट यायला, कारण तो ओरिजिनल चित्रकार होता. 3 वर्ष पूर्ण झाली, चित्र बरोबर यायला लागलं पेन्सिलनं. मग त्याच्या असं लक्षात आलं की आता या चित्रामध्ये मला रंग भरायचा. मग रंग भरायचा तर पुन्हा ब्रश तोंडामध्ये घ्यावा लागेल, पुन्हा 6 वर्षाची तपश्चर्या. त्यानं ब्रश नादाला लागला नाही, स्वतःची जीभ चिरली, त्याचा ब्रश बारीक चिरली आणि त्यानं ती चित्र रंगवली. रशियामध्ये सार्वजनिक ठिकाणी जी चित्र आहे ते एकेनांची चित्र आहे. अवकाशीय बुद्धिमत्ता. काही माना टाकलेले आहेत, विकेट पडलेले आहेत, मी असं बघतो आहे. तर त्यांच्या माना सरळ करता आले तर बघा फरक. एका गावामध्ये एका प्रवचनकाराची महिनाभर प्रवचन होती. ते काय पाकिट घेत नव्हते. प्रवचन झाल्यानंतर त्याच्या एका आजीनं बरोबर बोलवलं, त्यांना घरी बोलवलं, खाऊ पिऊ घातलं प्रवचनकाराला आणि काही रुपये देऊ केले. प्रवचनकार म्हटले मी नाही घेत. आजी म्हणली घ्यावं लागेल. तो म्हटलं नाही. ती म्हटली घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल? बाळा म्हटले मला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. 1 महिना झाला तुझं प्रवचन मी ऐकते आहे, मला एकही गोळी घ्यावी लागली नाही. त्याचे हे पैसे जे आहे ते झोपलेले त्याला शेजाऱ्याने उठवावं. कारण आई बाबा नावाचा, कारण आई बाबा जागा झालं तर पुढची पोरं जागी होती. आई बाबा झोपायला लागल्यानंतर पुढच्या पिढीचं काय होणार, कारण आई बाबा झोपलाच आहे म्हणून तर ही अवतीभोवतीची परिस्थिती अशी. आपण कुठल्या प्रकारचा पालक बघितला? म्हणजे जे जागे आहे ते तरी सांगली. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याला गणितीय बुद्धिमत्ता असं म्हणतात. गणितामध्ये परफेक्ट असतात. म्हणजे ज्या बाळाला साहित्याला पाठवलं दुकानाचं, बरोबर घेऊन येतात, हिशोब देतात, चालताना सुद्धा अगदी काटकोनात चालतात, म्हणजे चालणं वगैरे गणितातच असतं. दुर्दैवानं निसर्गानं मला इंद्रजित देशमुख नावाच्या प्राण्याला गणित दिलंच नाही. 10वीला मी 52 मार्कात बरोबर पास आहे. त्या गुरुजीची माझ्यावर कृपाच आहे. त्याला वाटलं असेल याला मागे ठेवण्यात काय पॉईंट नाही म्हणून मला पाहावं. गणित जमलंच नाही. असं कोणी जर ओळख करून दिलं की हे गणिताचे प्राध्यापक, हे गणिताचे शिक्षक, मी असं आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघतो की जणू हे परग्रहावरून आले का. इतकं मला आश्चर्य वाटतं त्यांचं, कारण गणित हा विषय जमतच नाही. गणितीय आपल्या लेकरामध्ये गणित असेल तर तो त्या क्षेत्रामध्ये वेल्लोरला पाठवायचं, तिकडे पाठवायचं, म्हणजे त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याची गती येईल.
पुढची बुद्धिमत्ता आहे त्याला संगीतीय बुद्धिमत्ता असते. ते घरात बसलं, टेबलवर बसलं तरी टेबल वाजवते, उगाच पिटी वाजवते, बाथरूमला गेलं तर उगाच गाणं म्हणते. समजून चालायचं की संगीतीय बुद्धिमत्ता त्याच्यात. त्याला त्या क्षेत्रामध्ये कार्तिकेय गायकवाडच्या आई वडिलांना कळालं की माझ्या लेकीला गळा दिलाय निसर्गानं. ती जर माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आई वडिलांच्या पोटी जन्माला आली असती कार्तिकी, लातूर पॅटर्न, कोटा पॅटर्न, 2 वर्ष MCQs, घरी सणाला न येता येता छापून 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 कदाचित ती नोटा छापायची मशीन झाली असती. पण आई वडील त्यांच्या लक्षात आलं की माझ्या लेकीला निसर्गानं गळा दिलाय, ती गायिका झाली तर ती सुखी होईल, गायिका म्हणून ती गाणं म्हणायला लागली तर समोरच्या रसिक प्रेक्षकांना सुखी करेल. आई वडिलांच्या लक्षात आलं, आई वडिलांनी तिला गायिका दिली, निसर्गाने तिला दिलं ना. आता मी जर गाणं म्हणायला लागलो तर तुम्ही थांबाल का? मला दिले नरड, आणि नरड गाऊ शकत नाही, गळा गात. आणि नरड्यानं त्याच्या आयुष्यामध्ये गळा होण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्या आयुष्याची बरबादी असते. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. मी शिरोळा गट विकास अधिकारी असताना त्या काळात 1993 साली अजित कडकडे तरुण होते आणि त्यावेळेला ते नरसोबाच्या वाडीला महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपली कला सादर करायला यायची. आपण कधी नरसोबाच्या वाडीला गेला असेल तर या बाजूला घाट आहे, पलीकडे गौरवारचा घाट. हजारो रसिक श्रोते बसायचे ऐकायला अजित कडकडेला पहिल्या गुरुवारी. जागा मिळायची ना, तालुक्याचा अधिकारी असल्यामुळे पुढे बसायला मिळालं. मी काय नसलं तर तेवढं तरी मिळतं म्हणून पुढे बसायला मिळालं. जेव्हा अजित कडकडे गायला सुरुवात करायची की निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची आवाज पहाडी, आणि हे सुरू झालं की अंगावर शहारे पंचगंगेच्या पाण्यावर तरंग उठायचे. गाणं ऐकलं, 2-3दा ऐकल्यानंतर तिसऱ्या वेळेला मला बी वाटलं मला बी गायला यायला. शिरोळच्या शेजारी नांदणी नावाचं गाव आहे, त्या नांदणीत एक वेळेला संगीत शिक्षक खूप होते, वयस्कर होते, गाणं खूप छान म्हणायचे. मी त्यांना निरोप दिला, त्यांची फी दिली आणि त्यांना सांगितले की रोज संध्याकाळी 7 ते 8 मला गाणं शिकवायला यायचे. ते मला गाणं शिकवायला यायचे रोज संध्याकाळी 7 ते 8. नाथरायांचा एकच अभंग मला 1 महिनाभर शिकवत होते. जैशा परी आहे तैशा स्थिती राहे कौतुक पाहे संचिताचे. महिन्यानंतर गुरुजींनी माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. मला म्हणजे नमस्कार. मी म्हटलं का माझा आवाज बदलायच्यात मी जातो. म्हणजे जे मी नाही ते होण्याचा मी प्रयत्न केला तर तो माझा पालकत्वाचा भाग. एक वाक्य मी पालकत्वाचं आता जे बोलतोय ते ठसवून ठेवा माझ्या आई बाबांना. तुम्हाला दिलेली लेकरं निसर्गानं प्रत्येक मूल असामान्य आहे आणि वेगळं आहे. कुणाचं बाळ जाई आहे, कुणाचं जुई आहे, कुणाचं मोगरा आहे. जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याच्या कळ्या कुस्करून त्यांना गुलाब करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या आयुष्याची बरबादी. पालकत्व त्याच्यामध्ये ते खुश राहिलं पाहिजे ना आयुष्य. तुम्ही बघितले असतील बातम्या, आई वडिलांच्या इच्छेसाठी काही सुपर क्लासवर अधिकारी झाले, नंतर त्यांनी आत्महत्या केली. नको होतं त्यांना, कारण त्यांच्या जगण्यामध्ये निसर्गाने त्यांना वेगळं सामर्थ्य दिलं. त्यांना ते व्हायचं होतं पण ते न होतं. म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू म्हटले की आई वडिलांच्या इच्छेमुळे मी डॉक्टर झालो, ENT सर्जन झालो. पण मी क्लिनिक मध्ये बसलो, नाटकाची तालमीचं आमंत्रण आलं की निघून जायचो. जब्बार पाटील म्हणजे निसर्गानं जे दिलं होतं पण आई वडिलांच्या इच्छे खातर ते झाले, पण त्या क्षेत्रामध्ये ते राहिले नाही, ते वेगळ्या क्षेत्रात. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याला सर्वसमावेशक बुद्धिमत्ता. हे पिल्लू आपल्या घरातलं हे बाळ जिकडं जाईल त्याला आपलं सगळ्यांना आपलंसं करतो. पाहुण्यांच्यात गेलं की सगळ्यांचं लाडतो, वाहनात सगळ्यांचा लाडका, कम्युनिकेशन स्किल प्रचंड असतं. जाईल तिकडे नाव काढत असतं, इतकं लाडकं होऊन जात, याला सगळे पॅम्पर करतात. याची सर्वसमावेशक बुद्धिमत्ता आहे. म्हणजे याचं कम्युनिकेशन स्किल प्रचंड असतं. साने गुरुजींच्या आईला साने गुरुजींनी एकदा प्रश्न विचारला की आई मी कोण हो.
त्यावेळेस साने गुरुजींच्या श्यामची आई श्यामला असं म्हणते की बाळा तू कोण पण हो पण तू सगळ्यांचा आवडता हो. आवडता होणं सोपं का? आता कित्येक माणसं एकाकी आहेत, यांना विंडोज नाहीये. निचरा करायचा मनाच्या दुःखातला तर यांना चांगले मित्र नाहीये. घरात सुद्धा यांना कोणी नाही. कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं आणि आपण कोणावर तरी प्रेम करतो ही मानवी जीवनातली सगळ्यात उत्कट आणि उच्च अशी अवस्था आहे. पण काळाच्या प्रवाहामध्ये आम्ही इतके पिचून गेलो की आम्ही कुणावर प्रेम करायला तयार नाही, आमच्यावर कुणी प्रेम करायला तयार नाही. सर्वसमावेशक बुद्धिमत्ता. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता परफेक्ट बुद्धिमत्ता. हे बाळ अभ्यास करताना सुद्धा 3-4 स्केच पेन घेऊन बसते. त्या नोट्स काढताना सुद्धा तशाच नोट्स काढतायत, पेपर पण तसं देत आहेत. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असं त्या बाळाला वाटतं. दिस इज परफेक्शनिस्ट. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी, लास्ट बुद्धिमत्ता त्यांनी सांगितली की नैसर्गिक बुद्धिमत्ता. म्हणजे या बाळाला निसर्गामध्ये जायला हवं. आता माझा एक मित्र आहे, IAS मित्र आहे, त्याचं बाळ गावी आहे. गावी गेलं की ते गोट्यातच असते, त्या छब्या बरोबर असते, त्या म्हशी बरोबर असते. मी त्याला म्हणलं याला नको काय मोठा करू, त्याला रानातच राहू दे, इथं मजा येते. नैसर्गिक निसर्गाबरोबर त्याचं जमतं म्हणून नैसर्गिक बुद्धिमत्ता. पालकत्वाचा पुढचा टप्पा पेरेंट या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे, PARENT. त्याच्यामध्ये पेरेंट या शब्दाचा रोल कोणता आहे, काय कोणता आहे? P म्हणजे प्रिपेअर्डनेस. मी आता म्हटलं की मला माझं बाळ कोण करायचं आहे, कसं करायचं आहे. आई वडिलांच्या डोक्यामध्ये एक चित्र आहे, त्याला कोणती दिशा द्यायची. 9 वर्षाचे शिवछत्रपती होते, बेंगलोरला राहत होते. मासाहेब संध्याकाळी त्यांना दूध द्यायला जायचे झोपायच्या अगोदर. एक दिवशी दूध देत असताना मासाहेबांच्या लक्षात आलं की राजांच्या पोटाखाली माती आहे. मासाहेबांनी प्रश्न विचारला की राजे रात्रीच्या वेळी आपण कुठे गेला? राजे आईसाहेबांशी कधीच खोटं बोलले नाही. ते मासाहेबांना असं म्हणतात की मासाहेब पलीकडे नृत्याचा कार्यक्रम आहे तो आम्ही बघायला गेलो. मासाहेबांच्या लक्षात आलं 9व्या वर्षी बाळ जर मनोरंजनाकडे जात असेल तर महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना करायची आहे. आया बहिणीचं कुंकू बळकट करायचं आहे, आया बहिणीचं मंगळसूत्र बळकट करायचं आहे. मनोरंजनामध्ये आपलं बाळ गेलं तर काय करायचं? मासाहेबांनी शिवछत्रपतींना घेतलं, हंपी नगरीमध्ये गेल्या. विजयनगरचं साम्राज्य त्यांनी दाखवलं राजांना. 21 दिवस मायलेकर ते विजयनगरचं साम्राज्य बघत होते. आता महाराष्ट्रामध्ये यायचं होतं तर विजयनगरच्या हंपी नगरीमध्ये त्या वर टेकडीवर त्या सुवर्ण संध्याकाळी या आईनं, महाराष्ट्राच्या आईनं महाराष्ट्राच्या लेकराला एक दीक्षा दिली. वय वर्ष 9. ते असं म्हणताय राजा इथं विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष इथल्या राजाने असं राज्य केलं की इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. इथं चोरी होत नव्हती, इथं दरोडा होत नव्हता, इथं कोणी उपवाशी राहत नव्हतं. इथं असं माणसं स्वराज्य इथं नांदत होतं. माझा पुढचा प्रश्न या 9 वर्षाच्या लेकराला आपल्या समोर उभा राहून राहिलेला विचारतात, राजे असं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये उभं कराल की जिथं चोरी होणार नाही, जिथं दरोडा पडणार नाही, जिथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, जिथं कुणीही उपवाशी असणार नाही असं राज्य स्थापन कराल. मासाहेब 9 वर्षाच्या लेकराला दीक्षा देत आहेत. राजांना माहित नव्हतं, पण त्या लेकराला अर्थ कळत नव्हता. वय वर्ष 9, पण मूठ आवडली. आपली आई काहीतरी वेगळं सांगते आपल्याला म्हणून आवडलेली मूठ आणि समोर मासाहेबांची नजर आणि होकार देत म्हणताय, हो मासाहेब तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य स्थापन करतो. वय वर्ष 16, शिवनेरी ते रोहिडेश्वर 200 किलोमीटरचं अंतर. वय वर्ष 16, शेकडो घरातलं लेकरं गोळा करत 200 किलोमीटरचा प्रवास करत 16व्या वर्षी लेकरू रोहिडेश्वर चढत आहे, करंगळी कापता आहे आणि स्वराज्याची शपथ घेत आहे. वय वर्ष 16. आणि तुमच्या माझ्या अवतीभोवती बघितलं तर वय वर्ष 16 कोयता गँग. वय वर्ष 16 बाप पोराला पोरशे गाडी देतो आहे, पोरग धुंद 2 पोरांचा जीव घेत आहे. बाप तिथंच थांबत नाही, पोराला वाचवण्यासाठी ससून हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने बदलतात. म्हणजे
या वयामध्ये लेकरू घडवत असताना पेरेंटिंग या शब्दाचा अर्थ, मी आता त्या मुद्द्यावर येतो, घडणं या शब्दाचा अर्थ, घडणं विषय माऊलींचे कोवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मज कर्मफळे जाळीत पुढे जात. एखादी व्यक्ती घडायची असेल, एखादं राष्ट्र घडायचं असेल तर जो चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करावा लागतो आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा त्याग करावा लागतो. आता मुद्दा जो मगाशी होता देवकांत सरांनी सांगितलेला की आताची अडचण आहे सगळ्यात मोठी आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये ती मोबाईलची. 3-4 महिन्यापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेमध्ये एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये ते असं सांगतायत की इंग्लंडमध्ये एक टीव्ही सिरियल तयार करण्यात आली, 3 पार्टची. ती सिरियल बघण्याचं आव्हान पंतप्रधान आपल्या संसदेतून इंग्लंडच्या सगळ्या पालकांना घरात बसून मुलाला घेऊन ही सिरियल बघा म्हणतात. काय सिरियल आहे तिची स्टोरी काय? 14-15 वर्षाचा मुलगा शाळेतला आपल्याच वर्गातल्या मुलीचा भोसकून खून करतो. हा खून का करतो म्हणून सायकोलॉजिस्टची टीम, शिक्षण शास्त्रज्ञाची टीम बसवण्यात येते आणि मग शोध सुरू होतो की का खून करतो, कोणाच्या पाठीमागचं कारण कोण. आणि मग त्या सिरियल मध्ये असं दाखवण्यात आलंय की 11 म्हणजे 19 म्हणजे त्या सिरियलचं नाव मी आपल्याशी शेअर करतो, द अडोलसन्स म्हणजे पौगंडावस्था, की ज्याला आपण 13 to 19 वय म्हणतो, ज्याला टीन एज, त्या टीन एज मधली मुलं जी आहेत ते सिरियल मध्ये असं दाखवले की 10-11 वर्षाचं मूल झालं की त्याला सेपरेट खोली तिथल्या इलाइट क्लासमध्ये दिली जाते. ते मुलगा सेपरेट त्या खोलीमध्ये राहतो. त्या खोलीमध्ये 2 पडदे आहेत, एक लॅपटॉपचा पडदा आणि एक स्मॉल स्क्रीन आहे. आणि तो मुलगा त्या खोलीमध्ये 9-10 तास त्या स्क्रीनवर आहे. त्या खोलीला त्या सिरियल मध्ये डेमॉन्स रूम असं नाव दिलंय, राक्षसाची खोली. कारण या खोलीमध्ये आईबाप जरी आला तरी पोरग त्याच्या अंगावर जात आहे, आईबापाच्या अंगावर जात, का माझ्या खोलीत आला, का माझी प्रायव्हसी ब्रेक केली. आणि मग त्या लेकराच्या त्या स्क्रीनवर जसा आता आपल्या देशामध्ये सोशल मीडिया भयानक ऍक्टिव्ह आहे, अनेक विचारांच्या झुंडी काम करतायत त्याच्यावर द्वेष आणि मत्सर पेरण्याची, तसं हे लेकरू एका त्या सोशल मीडियाच्या एका त्या झुंडीमध्ये अडकलंय आणि त्या झुंडीचा परिणाम होऊन ते आपल्या मैत्रिणीचा खून करतात. मग सिरियलच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये त्या सिरियल मधून संदेश असा दिला की ही मुलं आहेत, या मुलाला जर वाचवायचं असेल तुम्हाला येणाऱ्या स्क्रीन पासून, तर तुम्हाला मुलांशी या स्क्रीन पासून बाजूला काढून संवाद साधावा लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल, घरात दारात बोलावं लागेल, अन्यथा नाही. मी गेले 10 दिवस रिंगण नावाच्या दिवाळीच्या अंकासाठी AI चे होणारे दुष्परिणाम याविषयी मी लिहित होतो. एक लेख लिहिला 15-20 पानाचा. त्याच्यासाठी मी सपाट पुस्तकं वाचली आणि ती वाचत असताना भयानकता आणखी समोर येते येणाऱ्या पिढीसाठी. 2030 नंतर जी पिढी कर्तबगार होणार आहे त्या पिढीच्या वाट्याला त्या AI आणि अल्गोरिदमला फाईट करत असताना किती त्रास होणार आहे आणि तो त्रास सहन करण्यासाठी त्या लेकरांच्या मध्ये कोणती जीवनमूल्य घालावी लागणार आहे याच्यावर खूप मोठं चिंतन जगभरामध्ये सुरू आहे. आता मी एवढं बोलत असताना सुद्धा कित्येक जण मोबाईलवर आहे, ज्या मोबाईलवर मी जीव ताणून बोलतोय, म्हणजे इतकं सिरियसनेस आहे आपल्याला आपल्या आयुष्यात. मी बोलतोय ज्या विषयाविषयी त्याच विषय इतके नासून गेलेलो होता, म्हणजे त्या विषयानं आमचं अख्खं आयुष्य, भविष्यातल्या पिढीचं अख्खं आयुष्य नासवून टाकलं. हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर तुमच्या माझ्या पोरांच्या मध्ये आली कुठून? 4थीची पोरं मुंबईमधली पुरी 4 पोरी आपल्याच वर्गातल्या एका पुराचा खून करतात, त्याचे 3 तुकडे करतात आणि वर्गातल्या डस्टबिन मध्ये टाकतात. कशाचा परिणाम आहे? अहिल्यानगरमध्ये 8वीतलं पोरग 10वीतल्या पोराचा खून करतं. कुठून येतं हे सगळं? ही हिंसा, ही घृणा, हा द्वेष, हा मत्सर येतो कुठून? आणि मग त्याच्यासाठी आईबाप म्हणून आपलं कोणतं कर्तव्य आहे? मी आता माझा मोबाईल आणलेला नाही, माझा बऱ्याच वेळेला मोबाईल बंद असतो. माझ्याशी अनेक लेकरं महाराष्ट्राची जोडली गेलेली आहे, पण माणसात आलं की मी मोबाईल बंद ठेवतो, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे, जिवंत माणसांच्यावर प्रेम आहे. कोणतरी
200-300 किलोमीटरवरून मला मेसेज करतोय किंवा 200-300 किलोमीटर मला फोन करतोय, त्याच्याशी माझं काही नातं नाही. जिवंत देव माझ्या समोर असताना कुठं 200 किलोमीटरवर त्याच्या आयुष्यात काही सुनामी येणार नाही, ते काय वाहून जाणार नाही, कुठंच नाही. मला नाही ना, मला स्क्रीनवरच्या प्रेमापेक्षा जिवंत माणसाच्या प्रेमाला मी किंमत देतो. हीच किंमत तुम्ही आणि घरात द्यायला. दुष्परिणाम कोणकोणते झाले मी 2-3 उदाहरणं देतो आपल्याला. 2 वर्षापूर्वी एका गावामध्ये मी व्याख्यानाला गेलो. त्या दिवशी सकाळीच 10वीतल्या मुलानं आपल्या आईचा खून केला. खून का केला तर फेब्रुवारीचा महिना होता, मार्च मध्ये परीक्षा होती आणि तो मोबाईलवर होता. आई त्याला सारखं सांगत होती की बाळा मोबाईल नको बघू, अभ्यास कर, पेपर आहे पुढच्या. बाळ ऐकत नव्हतं म्हणून आईने छोटीशी थोबाडीत मारली बाळाला. बाळाला आवडलं नाही. बाळानं आईला उचललं, असं उठवलं आणि ढकलून दिलं. ती भिंतीवर कोसळली, पाठीमागच्या मेंदूला धक्का लागला आणि संपली. आता बाळाचं सुरू झालं की आईला आईचा हा खून पचवायचा म्हणून त्याला ब्लेड आणलं. ब्लेडच्या पानानं मनगटावर वार केले, पण हृदय बंद पडलेलं असल्यामुळे मनगटावर केलेल्या वारातून रक्त आलं नाही. त्याच्या लक्षात आली खून नाही पचणार. त्यानं आईची साडी काढली, साडीचं एक टोक आईच्या गळ्याला बांधलं, दुसरं टोक पॅन्टला, दिखावा तयार केला. इन्स्पेक्टर साहेब सांगत होते की पोराला पट्ट्याला हात घातल्याबरोबर पोरग पोपटासारखं बोलायला लागलं. पोरग म्हणत होतं की आई मोबाईल बघू देत नव्हती म्हणून आईला मारलं, पण बाप सुद्धा मला बघू देत नव्हता. एक दिवशी बापाला सुद्धा संपवायचं होतं. कुठपर्यंत पोहोचली बघा. दुसरीला आणखी एक उदाहरण देतो समोर. घरेवाडीला आपलं युवा शिबिर असतं जानेवारीमध्ये. तिथं अनेक लेकरं येतात, युवा लेकर, गेल्या 25 वर्षापासून. त्यातली एक मुलगी आपल्याच एका क्लासमधून अधिकाऱ्याबरोबर त्याचं लग्न झालं कोकणामध्ये. ती MSc फिजिक्स आहे आणि बाळाला जन्म दिल्यानंतर 1-2 वर्षानंतर बाळ रडायला लागलं की तिने मोबाईल द्यायला सुरुवात केली. 2 वर्षात बाळ बोलायला पाहिजे, पण काहीतरी काम करायचं म्हणून तू मग डोपामाइन स्क्रीन द्यायला सुरुवात केली. बाळ हिंसक झालं, मोबाईल काढला की बोच करायला लागलं, घरातल्या वस्तू फेकून द्यायला लागलं. ती मुलगी कोल्हापूरच्या संवाद सेंटर मध्ये गेली. 1.5 वर्ष झालं. आता ते पोरग वयाच्या 4-4थ्या वर्षी आई बाबा इतकी 2च अक्षरं बोलतात. मला ती व्हिडिओ काढून पाठवते. कधी कधी तिला त्रास झाला की फोन करून मला सांगते की काका चुकलं झालं, मी MSc शिकले, माझ्या लेकरासाठी नाही मी चांगली आई झाले. आज 4 वर्ष झालं माझं पोरग फक्त 2च शब्द बोलतात. आम्ही माणूस म्हणून आमच्या पुढच्या पिढीला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करावा लागतो ना. कुमार मंगलम बिर्ला नावाची फॅमिली आहे, करोडोंचा व्यापार करते, करोडोंचा उद्योग आहे. 37 माणसं त्यांच्या घरातली काम करतात. संध्याकाळी 5:30 वाजता घरी आले की आपला मोबाईल आपल्या आईच्या पायाजवळ ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी 9:30ला तो मोबाईल दिला जातो. करोडोंचा बिझनेस असलेल्या घरामधला मोबाईल 9:30 ते 5:30. आपला 1.5 रुपयाचा बिझनेस नाही. चादर डोक्यावर घेऊन मी सावधानतेचा इशारा आई बाबांना देतो. याच्यावर जे संशोधन झालं त्यात महाराष्ट्रात जे संशोधन झालंय त्याच्यामध्ये तुमची माझी पोरं त्या स्क्रीनवर किती टाइम आहे तेवढं सांगतो. त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या पुस्तकामध्ये आहे. माध्यम कल्लोळ नावाचं निलांबरी दोषींचं पुस्तक आहे, वाचायचं असेल तर वाचून घ्या. या सोशल मीडियानं आणि स्मॉल स्क्रीननं उद्ध्वस्त केलेल्या तरुणाईचा त्याच्यातले 20 ऍपचा अभ्यास केला. त्या 20 ऍपचा परिणाम आपल्या लेकरांच्यावर काय होतो तर त्याच्यामध्ये दिला. शेल्फीनं रोज जगभरामध्ये 100 आत्महत्या होत आहेत. कारण शेल्फी चांगली आली नाही, आता हाय तशीच येणार ना. आणि दुसरं शेल्फी ग्रुपवर टाकली तर अंगठा मिळाला नाही म्हणून अनेक गोष्टी त्याच्यात दिल्या. त्यातली महत्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतो. आता मुलांचं स्क्रीनचं टायमिंग तिने दिलेलं आहे. 58% तरुणाई 15 ते 25 वयाची स्क्रीनचं टायमिंग तिने दिलेलं आहे. अभ्यास करून सर्वे करून ही मुलं स्क्रीनवर 13 ते 17 तास स्क्रीनवर, 2 तास फक्त त्यांची झोप आली आणि कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड या पोरांचा 20 सेकंदाचा आला. एकाग्र व्हायलाच तयार. इथं सुद्धा जे बसलेत ना स्क्रीनवर पोरं बघा ना, सारखी त्यांचे पाय हलतायत, हात हलतायत, कधी एकदा हेच संपतंय असं आत्म त्यांच्या मनामध्ये वाटतंय. कारण आपल्याला आता पकडलं जातं हे लक्षात आलं की पोरं अस्वस्थ होत आहेत.
आपल्याला त्याला पर्याय देता येईल का? म्हणजे आणखीन एक आपल्या सगळ्यांच्यासाठी हे मोबाईल बंद करत नाही ना अजून एवढं सांगून सुद्धा त्याला एक रोग झालाय, त्याला म्हणायचं नो मो फोबिया नावाचा रोग आहे. मग एवढं वरडून दोनदा सांगितल्यानंतर सुद्धा ज्यांचे मोबाईल बंद झाले नाहीत ना त्यांना हे रोग झाला. याची लक्षणं कोणती? कोरोनामध्ये खोकला की ठोकला, शिंबूडवर वडला की घराच्या बाहेर काढला, ही कोरोनाची लक्षणं होती. तशी नोमोफोबियाची लक्षणं कोणती? घरात बाहेर पडले, 5-6 किलोमीटर गाडी गेली आणि ह्याच्या ध्यानात आलं मोबाईल घरात राहिलाय, गाडी माघारी मुरगाळली तर समजून चालायचं रोग झालाय. मोबाईल दुसऱ्याचा वाजलाय, ह्यानं मोबाईल आपल्या उगाच हात लावतोय, रोग झालाय. मोबाईल खिशात आहे, 5 वेळेला 5 मिनिटात 5 वेळेला उगाच हात तिकडे गेला, समजून चालायचं की गिऱ्हाईक बाद झालं. हा रोग हळूहळू कमी करावा लागेल, त्याचा वापर कमी करा. उपवास पाळावा लागेल, रविवारी दिवसभर नाही, जेवताना अजिबात मोबाईल नाही, गप्पा मारताना अजिबात मोबाईल नाही. हे उपवास कंपल्सरी बंद. समोरच्या माणसाशी 1-2 पुस्तक आहेत आई वडिलांना कंपल्सरी खरेदी करता आले. त्या पुस्तकाचं नाव आहे डू इट नाव आणि डिटॉक्स डोपामाइन. 70 पानाची पुस्तक आहे. ज्याला आपली लेकरं घडवायची आहेत आणि ज्याला स्वतः घडायचं, जे आता बिघडलेलं आहे ना स्क्रीनवर, त्याच्यासाठी 2 पुस्तकं आहेत की तुमच्या आयुष्याचा उत्पादक वेळ आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी तुम्हाला वापरायचा असेल तर त्याच्यामध्ये टिप्स दिलेले आहेत. ही उत्पादक वेळ याच्यासाठी त्या स्क्रीनवर आपण कंट्रोल कसं करायचं, डोपामाइन डिटॉक्स कसं करायचं त्याचं सूत्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे. समोर वगैरे येताना 2-3 गोष्टी आपल्याशी बोलतो की घरामध्ये घराला घरपण असण्यासाठी, कारण पालकत्व हा विषय खूप मोठा आहे. माझी युट्यूबवर खूप पालकत्वावर खूप व्याख्यान आहेत, 2-3 तासाची व्याख्यान आहे. पालकत्वामध्ये एक महत्वाचा विषय, आपल्या घरामध्ये आपण प्रेम करतो, घराला घरपण येतं किंवा घरामध्ये आपण व्यक्त होतो एकमेकाशी, ती 4 गोष्टी नव्हत्या. एक होतो नजरेनं, दुसरं होतं की आम्ही शब्द वापरतो कसे, तिसरी गोष्ट स्पर्श आणि चौथी गोष्ट आम्ही एकमेकाला प्रेझेंट करावी. घराला घरपण आपण घरात, आमची नजर कशी आहे, एकमेकाकडे बघताना आम्ही प्रेमाने बघतो, सहजतेने बघतो, प्रेरणा देत बघतो का तिरस्काराने बघतो. पहिली गोष्ट नजर म्हणतो. दुसरी गोष्ट आम्ही घरामध्ये शब्द कोणते वापरतो. म्हणजे बॉसचे काही प्रकार आहेत आपल्याकडे. बॉस 4 प्रकारचे बॉस असतात. सुस्त बॉस म्हणजे हे चालताना सुद्धा असं चालते की का जन्माला आलाय, बसलं खुर्चीत तर तसंच बसते, सही करताना सुद्धा शिक्का उलटा असला तर उलटी सही करते. त्रस्त प्रकारचा बॉस असतो. त्रस्त ह्याच्या केबिन मध्ये गेले हे वस्कन अंगावर येत असते, याला काय चावलेलं असते कुणाचं. हे मी सांगत असताना एकमेकाकडे बघू नका, कारण आणि हे वर्णन चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजा. तिसऱ्या प्रकारचा बॉस ज्याला व्यस्त आहे, उगाच व्यस्त असल्यासारखं जातो, उगा मोबाईल कानाला लावून 2दा टॅबलेट घे, इकडे तुरु पळत तिकडे तुरु पळत, कोण विचारत नसते. आणि मस्त बॉस असतो, त्याला कळतं माझ्या सहकार्यामध्ये, माझ्या समोरच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये कोणती ताकद आहे, कोणतं सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा विकास तो करतो. तो असतो बॉस. तू चीज बडे आहे, मस्त 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 प्रकारचा बॉस असतो. मी असं म्हटलं की त्याला शब्द कोणते वापरतो. आपली मुलं आपलाच शब्द उच्चारतात. बरोबर, आपण जे वापरतो ना शब्द. आता अधिकाऱ्याला शक्यतो सवय काय असते, भच्या बाराखड्याच्या शिव्याने सगळ्यांना बोलवायचं. आता मी भच्या बाराखड्याची कुठली शिवी नाही, मी गाढवा नावाचे शब्द सोपी सभागृहात शोभेल असेल. मी गाढवा म्हणतोय, घरात बायकोला पण गाढवा म्हणतोय, पोराला पण गाढवा म्हणतोय. पोरानं गाढव बघितलेलं नाही, गाढव काय त्याला माहित पण नाही. पण एक दिवशी माझ्यासारखा अधिकारी रविवारी गाढवा म्हणून अख्ख्या जगाला गाढवा म्हणणारा असा अधिकारी घरात मध्ये बसलाय, नाही तर त्याचं पोरग घरामध्ये. आणि तो एकदा वडिलांच्या बरोबर त्याने एसटीनं पण प्रवास केला. मग नांदलापूर आलं, कंडक्टर बोलते ते ना ऐकलेलं आहे, ज्याला उतरायचं त्यानं उतरा, कालेपाटा आला, ज्याला उतरायचं त्यानं उतरा. पोरगा आता ह्याची एसटी चालू होती, एसटीत ते आता गाढवा शब्द वापरतो. ज्या गाढवाला खाली उतरायचं त्यानं उतरा, ज्या गाढवाला बसायचं त्यानं बसा. ज्या गाढवाला उतरायचं बापाच्या लक्षात येते की कारचं शिवी देते, माझीच देते. ते उठतंय, पोराला हाणतंय निभार 5-6 मिनिटं.
हळू झाल्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतंय. पोरग निरागस आहे. ते राग लगेच सोड. आपली मुलं निरागस चटकन राग सोडून देतात. पण नवरा बायकोचा राग विचित्र असतो. महिना अनुभव बोलतच नाही. पूर्वी तर अवघडच होतं. आता निदान व्हॉट्सअपमुळे मेसेज तरी देत आहे. नाहीतर मध्ये पूर्वी पोराला मध्ये घातलं जायचं. स्वयंपाक करून ठेवला गिळून जा असं मध्ये असं. आता मेसेज आहे. त्या पोरग उठतंय निरागस आहे विसरतं ते उठतंय त्याची पुन्हा गाडी चालू होते. ज्या गाडवाला बसायचं त्याने बसा, ज्या गाडवाला उतरायचं त्याने उतरा. आता एका गाडवामुळे गाडी 10 मिनिटं लेट झाली. आम्ही जे शब्द वापरतो घरामध्ये तेच शब्द ते लेकरं वापरतो. तिसरी गोष्ट स्पर्श. स्पर्श हे पालकत्वातलं सगळ्यात श्रेष्ठ असं अस्त्र आणि शस्त्र. दुःखाच्या वेळेचा आपला स्पर्श वेगळा असतो, सुखाच्या वेळेचा वेगळा असतो. म्हणजे मी लातूरला होतो. 3 दिवस सलग व्याख्यान होती माझी. एका डॉक्टरांच्या घरी उतरलो. खूप मोठे डॉक्टर. ते सकाळी 6ला खाली जायचे, संध्याकाळी 8ला वर यायचे. बॅटरी डिस्चार्ज झालेली असायची. वर आले की ते आईला मिठी मारायचे. 5 मिनिटं आईच्या कुशीत जायचे. आईच्या कुशीत घुसळून आईच्या कुशीत बाजूला झाले की ते सकाळी जेवढे चार्ज झालेले असायचे तेवढे चार्ज आईच्या स्पर्शात. श्रेष्ठ चार्जर या जगामध्ये कुठला असेल तर तो आईचा स्पर्श. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये घडत असताना तुम्ही आठवण. मी 12वीला नापास झालो. मी घरी गेलो. मला वाटलं वडील आता मारणार. वडिलांनी मला जवळ घेतलं. माझ्या कपाळाचं पप्पी घेतली. ते म्हणजे नापास झाला म्हणून काय झालं. अजून आयुष्य पडलं. माझ्या वडिलांनी तो स्पर्श मला केला नसला कधीच आयुष्य संपलं. स्पर्शामध्ये प्रचंड ताकद. ऋषी तर असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही आईबाप आहात, तुमची लेकरं तुमच्या सोबत आहेत, रोज तुमच्या लेकराला मिठी मारा. दिवसातून एकदा त्याच्या केसाचा वास घ्या. दीर्घायुष्य होईल. कारण त्या स्पर्शामध्ये प्रचंड टॉनिक, प्रचंड हार्मोन्स, प्रचंड एन्झाइम्स आहेत की जी तुमच्या लेकराला उचित असते. स्पर्श. लास्ट आठवणीला आम्ही एकमेकाला काही प्रेझेंट वस्तू देतो. प्रेमाची वस्तू देतो. आठवणी ती दिली तर ती टचिंग असतात. ती लक्षात राहतात लोकांच्या. पूर्वी आपल्याला 11वीला एक धडा होता. जुन्या माणसाला आठवत असेल. त्या धड्यामध्ये त्याचं तिच्यावर प्रेम होतं नाही, तिचं त्याच्यावर प्रेम होतं. त्याचं तिच्यावर प्रेम यासाठी होतं की तिला केस खूप लांब होते, सुकेशिनी होती. कोणाला कोणाचं काय आवडेल सांगता येत. आपलं बघा. मग लग्न झाल्यानंतर पहिला वाढदिवस होतो. मूर्खाचं दारिद्र्य. आता नवऱ्याला भेट काय द्यायची. मग घरात बसून ती विचार करते की काय द्यावं नवऱ्याला. ती आरशासमोर उभी राहते. तिच्या लक्षात येते माझ्याकडे देण्यासाठी केस आहे. असं म्हटलं जातं की रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या वडिलांनी राजा दशरथांनी एक केस पांढरा झालेला बघितला. एक. आणि त्या दिवशीच त्यांनी निर्णय घेतला की प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करायचा. राजा दशरथांनी एक केस पांढरा झाल्याबरोबर आरशात बघितल्यानंतर आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. आता सगळे केस पांढरे झाले, उडून गेले, तरी दशरथ राजा प्रभू रामचंद्रांच्याकडे आपलं राज्य द्यायला त्या सुकेशिनीच्या लक्षात आलं. त्या सुकेशिनीच्या लक्षात आलं की मला केस देता येतात, पैसे मिळतात. तिने केस दिले, पैसे मिळवले. घ्यायचं काय वस्तू. तिनं पहिल्या भेटीमध्ये आपल्या नवऱ्याला एक घड्याळ दिलं. आता घड्याळाचा पट्टा खूप जुना झाला. आपल्या आयुष्यातलं सगळं पहिलं आपल्याला आठवतं मरेपर्यंत, मरताना सुद्धा आठवतं. पहिलं सगळं पहिलं. पहिली भेट वस्तू दिली. तिने ठरवलं की आता एक केसाचा जो पट्टा जुना झाला तो पट्टा घेऊया. पट्टा घेऊन आली. संध्याकाळी तो घरी आला. जेवण झालं. केस विकून तिने आणलेला पट्टा आपल्या नवऱ्याच्या हातात दिला. नवऱ्यानं घड्याळ विकून तिच्यासाठी कंगवा केस घेता येईल असं त्याची. आपल्याला माहिती आहे आपल्या पोराला काय आवडतं, कुठला पदार्थ आवडतो, कुठला रंग आवडतो. आपल्या पोराला माहिती आहे आपल्या लेकराला काय आवडतं.
अनमोल लेकरू निसर्गानं तुमच्या माझ्या पोटी एक ट्रस्टी, एक विश्वस्त म्हणून आपल्या पोटी जन्माला घातलं. त्याला काय आवडतं, कपडे कोणते आवडतात, रंग कोणते आवडतं, त्याला काय आवडतं. जगाच्या बाजारामध्ये आम्ही इतके मशगूल झालो आहोत की लाख मोलाची दिलेली दौलत आमच्या पोटी विश्वस्त म्हणून त्याला काय आवडतं आपल्याला माहिती आहे. काय द्यावं, राग 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 करत असतो. देतात आपल्या मनाप्रमाणे वागलं तरच बरोबर, नाही वागलं तर शिव्या शाप. अरे त्याला मारायचा अधिकार कोणी. खलील जिब्रान असं म्हणतो की तुमच्या पोटी जन्माला आलेली पोरं तुमच्या पासून झाली, ती तुमची नाहीयेत. त्याचे मालक नका होऊ, त्याचे पालक व्हा. त्याला वाढवत असताना त्याला रागवू नका, त्याला शिक्षा नका करू, त्याच्या फांद्या नका छाटू, त्याची मुळं नका छाटू, त्याचा बोनसाय नका करू. म्हणजे त्याला वाढवत असताना सायकोलॉजिस्ट सूत्र सांगतात की 95% प्रेम आपल्या लेकरावर करा आणि 5% शिक्षा करा. म्हणजे 150 रुपयाची कपशी फुटली असेल तर 150 रुपयाचाच मार द्या, 500 रुपयाचं देऊ नका. दुसऱ्याचं लेकरू घरात आलं त्याच्याकडनं कपशी फुटली की तुम्ही काय म्हणता, असू दे लहानच आहे. मग ते म्हणतात मी कोण होतो. असं नको ना वागायला आपल्या पोरांनी. पुढची गोष्ट समारोपाला येताना मी सांगितली, एक गझल घरी गेल्यानंतर ऐका. कुटुंब संस्थेविषयीची गझल आहे. पंकज उदास यांनी काय लिहिली आहे. आपल्या घरात दोघं पाठीमागं त्या गझलमध्ये अबू बकरी नावाच्या शाळेत गझल लिहिली पंकज उदास मी ऐकली. सुख दुखता एक अपना अपना होया बेगाना. तो शायर सांगतो की पंजोबाच्या वेळेला आमची कुटुंब आम्ही सगळे सुखी होतो. बरेच सूर पेटत नव्हती 2 दिवस, पण कोण कोणाशी खोटं बोलत नव्हतं. सुखी होतो नव्हतं इन्कम आमच्याकडे, पण होतं प्रेमानं भरलेलं घर होतं. आजोबाच्या काळात सुद्धा आम्ही सगळेजण सुखी होतो. सगळं होतं आमच्या घरात. शेवटी तो शायर असं म्हणतो लास्ट बट सेकंड स्टांजामध्ये, आता तुमच्या घरात सगळं आहे. खाली कार्पेट आहे, वर झुमर आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे दिल मागे मोल सगळं तुमच्या घरात आहे. आर यू हॅपी, तुम्ही सुखी आहात. तो प्रश्न विचारतो आणि मग मध्ये 2 मिनिटाचा पॉज आहे. त्या 2 मिनिटाच्या पॉज मध्ये जो कॅमेरामन आहे तो मोठा हुशार आहे. हे गझल सुरू असताना ते 1.5-2 मिनिटाच्या पॉज मध्ये तो कॅमेरा एकदा त्या सभागृहातल्या पालकांच्या चेहऱ्यावर एकदा टाकतोय आणि पालकांच्या मांडीवर बसलेल्या लेकरांच्या वर एकदा टाकतोय. पंकज उदासना शेवटचा स्टांजा उचलत असताना पहिल्या ओळीचा त्रास होत आहे. कारण ते पण पालक आहेत, त्यांच्या लक्षात येतं की आपल्या पोरांच्या वाट्याला आपण चांगलं जग नाहीये सोडलं. आता 2 करण्यासाठी जग आम्ही तयार केलंय. कन्झम्पशन अँड कॉम्पिटिशन मध्ये जग आणलंय. म्हणजे खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी. मज्जाच मज्जा म्हणजे जगणं. आणि स्पर्धा, घाणेरडी स्पर्धा. सुजित कुट्टन नावाचा चेन्नईचा मुलगा धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला आणि त्यावेळेला त्याचे वडील आयसीयू मध्ये शेवटचा श्वास घेत होते. चेन्नईमध्ये त्याच्या हातात मेडल असताना त्याच्या वडिलांनी शेवटचा श्वास सोडला आणि त्यावेळेला चेन्नईमध्ये पालकत्वावर शेकडो संवाद भरले प्रत्येक शाळेमध्ये की सुजित कुट्टन त्यावेळेला कुठं असायला पाहिजे होतं. मैदानावर का आयसीयू मध्ये आपल्या वडिलांच्या शेजारी त्यांच्या कपाळावर हात फिरवत कुठं असायला पाहिजे. कोणतं जीवन मूल्य सुजित कुट्टन मध्ये असायला पाहिजे होतं. पालकत्वाच जिंकणं. आज आमची लेकरं आम्ही त्या शाळेमध्ये घातली की ज्या शाळेमध्ये जास्त मोठे कार्यक्रम होतात, त्या रॅम्पवर येणं, खालून मग किस फेकणं. अरे कोणतं म्हणजे अख्खं जग म्हणजे सेलिब्रिटी म्हणून करायचं का आपल्या पोराला. सेलिब्रिटी म्हणून त्याला वाढवायचं का. सेलिब्रिटी व्हायला हरकत नाही त्याला, पण जे दिलं जातंय प्रत्येक गोष्टीला त्याला दिलं जातं फिरत, ते योग्य आहे का आमच्या लेकरांना देतो आहे. आणि आताचं जग भोवतालच आहे ना. कारण ही स्टांजाची शेवटची ओळ उचलत असताना तो शायर असं म्हणतो, हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानो आम्हाला तुमच्यासाठी एक जग तयार करायचं होतं. बाप म्हणतो आहे पोरानो आम्हाला तुमच्यासाठी असं जग तयार करायचं होतं. बाळांनो तुम्ही ज्या रस्त्यावरून जात त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीज पेरायची.
बाळा तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यान तयार करायची. आम्ही केलीत आमच्या पोरांच्यासाठी. कोणतं जग आम्ही आमच्या पोरांच्यासाठी तयार केलं. पालकत्वामध्ये बोलत असताना अभय म्हणतात की वाईटांचं जग आम्ही तयार केलंय. आमचं पोरग रोज बघत आहे की असत्याचा विजय होतो आहे, सत्य पराजित होत आहे. वाईटांच्या जगात वाईटच पहिला येतं आमचं पोरग बघत आहे. मग त्याला शिकवायचं का की मोठं बोल, त्याला शिकवायचं का बेईमानी कर, मग त्या पोराला शिकवायचं का गद्दारी कर. वाईटांच्या जगामध्ये जर वाईटच पहिला असेल तर आम्ही आमच्या लेकराला काय शिकवायचं. त्याला शिकवावं लागेल जीवनमूल्य, त्याला शिकवावं लागेल चांगुलपणातलं आयुष्य हे सुखकारक असतं, आयुष्याचं खरं यश केलेलं असतं. कारण तो स्टांजा जसा पुढे सरकतोय, शेवटचा स्टांजा तो म्हणतो की बाळाला द्यायचं होतं तुला. माझा एक वर्गमित्र आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये क्लासरूम झाला. 10-15 वर्ष पहिला आम्ही एकत्र भेटायचो. त्याने बाळाला जन्माला घातलं, दोघंच आहेत नवरा बायको, 30 वर्ष झाली. त्यावेळेला आम्ही त्याला म्हणायचो आम्ही पोरग घालणं जन्माला, पोरगी घालणं जन्माला, वंशाला दिवा ज्योती असू दे ना. त्यावेळेला ते म्हणायचं की इंद्रिया तुला मला एवढा जगताना त्रास होतोय, तुझं माझं पोरग वैयक्तिक जगायचे त्यावेळेस सोसतील त्याला हे बेमानी ही फसवणूक सोसेल त्याला. तुम्ही विचार करा कुठपर्यंत पोहोचलो, किती जग पिकवत आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी माझा मित्र कोल्हापूरच्या ताराराणी चौकामध्ये आपल्या बायकोला घेऊन दवाखान्यात निघाला होता. बायको 7-8 वर्षाची बरोबर होती. चौकामध्ये तो उभा होता मागं, त्याच्या पुढे 15-16 वर्षाची पोरं होती, 2 पोरं मोटरसायकल होती. याला फक्त हॉर्न वाजवला. त्याला डाव्या बाजूला जायचं होतं, सिग्नल डाव्या बाजूचा क्लिअर होतं हे. त्या पोरांना हॉर्न वाजवण्याचा राग आला. पाठीमागं येऊन त्या माझ्या मित्राच्या काचेवर दस्तक देत पोर मारायच्या. 16 वर्षाची पोरं, आपल्या दुप्पट तिप्पट वर्षाच्या वयापेक्षा जास्त असलेल्या माणसाला हॉर्न वाजवला म्हणून. ही एकच घटना नाही, तुम्ही प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला दिसेल की हिंसा गुन्हा कुठपर्यंत पोहोचली. कुठलं जग भोवताल आहे, कोणत्या क्षणाला तुमच्या माझ्यावर कोण हल्ला करेल. हे कुणी जग केलं, आम्हीच तयार केले ना. आम्ही चांगुलपणा आमच्या लेकरांच्यासाठी तयार करायला तयार नाही. आम्ही आमच्या फक्त लेकराच्या पुरतं बघतो आहोत. त्या जरी मी आता बोलतो आहे तरी समारोप करताना एक यशवंत दत्त आणि मधु कांबीकरचं एक गाणं आहे कुठल्या तरी चित्रपटामध्ये, मला आठवत नाही. त्या चित्रपटामध्ये मधु कांबीकर मोठी पॉझिटिव्ह आहे, पण यशवंत दत्तला पाप म्हणून चिंता आहे पोराची. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील. आणि शेवटच्या परिषदेमध्ये यशवंत दत्त म्हणतो की वज सोसल तुझ्या माझ्या पोराला, हे घाव सोसतील, हे बेईमानीचे, हे हरामखोरीचे, हे फसवणुकीचे घाव सोसतील. सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याला सराव नाही, हे घाव तुझ्या माझ्या पोराला सोसतील. त्यावेळेला ती मधु कांबीकर खूप पॉझिटिव्ह उत्तर देते यशवंत दत्तकडे बघून. ती म्हणजे तुझं माझं पोरग नाही, भुरट नाहीये, खापे आणि मजा करायला जगणार नाहीये, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिन मागे मोर, त्या खुरट्या सुखासाठी जगणार तुझं माझं पोरग नाही. इवल्याशा पणतीचा इवलाचा जीव परी तो करी साऱ्या अंधाराचा खावासा. किती सुंदर लिहिले. तुझं माझं पोरग जन्माला येणार आहे ना, तू जगातला अंधार, अज्ञान, पाप, दुरीत संपवण्यासाठी जन्माला येणार आहे. ही एकटं जगणार नाहीये, एवढ्याच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणार असणार आहे. भविष्यातल्या पिढीला आम्ही असं नाही तयार केलं तर 10-15 वर्षानंतर फिरून आपली पोर आपल्याला विचारतील, हे बाबा कुठलं जग आमच्या समोर दिलंस, का नाहीच केलं जग बाबा, का नाहीच पाणीवडी झालास, का नाही जीवन मूल्य पेरलीस आजूबाजूला, का भवताल आमच्यासाठी केलास. पोर आम्हाला प्रश्न विचारतील, तेव्हा आमच्याकडे उत्तर नसेल. आम्ही जर खरंच पालकत्व जर जपायचं असेल तर या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर बरोबर. जवळजवळ 1.5-2 तास मी आपल्याशी बोलतो. तुम्ही सगळे शांत आहात. जरी दमबाजी करून काही जणांना त्या मोबाईलसाठी गप बसवलं असलं तरी बाकीचे मी शांत चित्तानं ऐकलं. याच्यात माझा कुठलाही पराक्रम नाही.
कारण मी बोलत होतो ते तुमच्या काळजाच्या तुकड्यासाठी बोलत होतो. कारण तो जगात सगळ्यात मोठा प्रिय वस्तू आहे तुमची, माझी पण वस्तू. मी सुद्धा फिरतो त्यासाठी माझ्या पोराला एक चांगलं जग मिळावं, चांगला समाज मिळावा, त्याच्या वाट्याला असं समाज यावा की त्याच्यावर प्रेम करा, त्याला अशी घरं मिळावी की तो चुलीपर्यंत विश्वासाने जाऊ शकावा. अनेक घराच्या मध्ये त्याचे मित्र आमच्या घरात चुलीपर्यंत येऊ शकावे, इतका विश्वासाचं जग त्याच्या वाट्याला यावं, यासाठी हा प्रयास. तुम्ही आपल्या कर्तबगारीनं अंधार नाहीसा करता, आमची शेतं भिजवता, पण आता त्याबरोबर हा सुद्धा दिवा नाही लावला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. प्रेमाची शेती करण्यासाठी तुमची विद्युत कनेक्शन जर प्रत्येक माणसापर्यंत नाही पोहोचली, शेती ओस पडेल माणूस नावाच्या हृदयाची, आणि मग भविष्याची पिढी आम्हाला प्रश्न विचारेल. त्या प्रश्नाची उत्तर द्यायला आपल्याला तयार असलं पाहिजे. देवकांत सरांनी आग्रहाने मला बोलवलं आणि या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली. आणि एवढ्या नागपूर, ठाणे इतक्या दूरवरून आपण जी लोक आलात, म्हणजे माझी बहीण नागपूरला गेली, ते भाचा आला की काय हे म्हणा काय वे म्हणलं तर लक्षात येते हे नागपूरचं मॉडेल आहे. असं अख्ख्या महाराष्ट्रातलं जी आलेली आहेत त्या सगळ्यांना विदर्भ सगळ्यांना मी नमस्कार करतो की आपण सगळे पालकत्वाच्या दृष्टीनं भविष्याच्या पिढीला काम करू. ज्या आया ज्या बहिणी आलेल्या आहेत खूप शांत बसलेल्या आहेत, आपल्या पोरांना शांत बसवलेल्या आहेत, त्यांनाही मनापासून नमस्कार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडक्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. सर्व अधिकाऱ्यांचं, सर्व पालकांचं, सर्व पाल्यांचं, देशमुख साहेबांचं, आमच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं आणि ऐकून घेणाऱ्या प्रत्येकाचं. आजचा विषय हाच होता की आपल्याला काय व्हायचं, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्यातलं माणूस बाहेर काढून आपल्याला माणूस व्हायचा आहे. तो एक प्रयत्न होता संघटनेचा. आणि आपण आता समारोपावर जात असताना पसायदान म्हणूया आणि पसायदानानंतर हा कार्यक्रम आपण संपूया. बहुना